येस, नमस्कार सर्वांना. आज झालेला कंबाईंड ग्रुप बीचा प्रिलिम्सचा जो पेपर आहे त्याचे आन्सर्स, त्याची अपेक्षित उत्तरं नेमकी काय असायला पाहिजेत आणि तीच उत्तरं का असायला पाहिजेत याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन देणारा हा व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये 100च्या 100 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत सब्जेक्ट वाईज. त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर आणि त्याचं एक थोडक्यात शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन दिलं जाणार आहे. सेट डी आहे हा. डी सेट आणि आणखी पण 1-2 सेटमध्ये हिस्ट्रीपासूनच सुरुवात झालेली होती त्या पेपरची. त्यामुळं आपण इथं सेट डी सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यापासून आपण मग हिस्ट्रीपासून सुरुवात करणार आहोत, तर ज्याच्यामध्ये एक एक क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे तो आहे प्रार्थना समाजाबद्दलचा. बघा, आयोगाच्या ज्या रिपीट होणाऱ्या थीम्स आहेत त्या थीमपैकी हा क्वेश्चन होता प्रार्थना समाजाचा. प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर एक्झॅक्टली काय असणं अपेक्षित आहे ते आपण जाणून घ्या. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केलेली होती असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. ठीक आहे, प्रार्थना समाजाने सामाजिक कार्य कोणतं केलेलं होतं त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. आता सेम प्रश्न असाच आधी देखील रिपीट झालेला आहे, तो क्वेश्चन पण दाखवतो. PYQ बेस्ड हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पहिला उल्लेख केलेला आहे NM जोशी यांच्या सोशल सर्व्हिस लीग यांचा. ती स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले, तर यस ते करेक्ट त्याचं उत्तर आहे. दुसरं, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना केली. यस, भारत सेवक समाज म्हणून ज्याला आपण ओळखतो ते पण करेक्ट आहे. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले, अनाथाश्रम सुरू केलेले होते, फक्त या लोकेशनला घेऊन थोडीशी संदिग्धता आहे. दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. चौथं स्टेटमेंट जे आहे, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आपल्याला माहिती की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती. तर हे सगळे जे व्यक्ती इथं नमूद केलेले आहेत या A, B आणि D मध्ये, हे तिन्ही व्यक्ती हे प्रार्थना समाजाशी संबंधित होते आणि त्या समाजासोबतच काम करत असताना त्या 3 व्यक्तींनी या पद्धतीने त्याच्यातून प्रेरणा घेऊन पुढे संघटना स्थापन केलेल्या होत्या. अनाथ आश्रम सुरू केलेले होते, परंतु लोकेशनला घेऊन कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ऑल ऑफ द अबव हा तर त्याच्यामध्ये पर्याय नाहीच. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न मागं पण विचारलेला आहे. ठीक आहे, शाश्वत अकॅडमीच्या बाजूने वन डे रिव्हिजन ऑफलाईन ऑनलाईन युट्यूबला पण अवेलेबल आहे, त्या कंडक्ट करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये हा मुद्दा आपण डिस्कस केलेला होता. सगळ्याच विषयांना घेऊन वन डे रिव्हिजन तिथे जे टाकलेले आहेत त्याच्यातून भरपूर प्रश्न आहे असे इथे रिफ्लेक्ट झालेले. ठीक आहे, प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये डिस्कशन केलेलं होतं वन डे रिव्हिजनमध्ये. त्याच्यामध्ये अनाथाश्रमचा मुद्दा तिथे डिस्कस करण्यात आलेला होता आणि तोच प्रार्थना समाजाचा मुद्दा तो घटक झाल्यानंतर ग्रुप सी प्रिलिम्स 2024ला आलेला क्वेश्चन डिस्कस केलेला होता. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या होत्या हा प्रश्न विचारलेला आहे. सोशल सर्व्हिस लीग आहे, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी आहे, डिप्रेस क्लासेस मिशन आहे. हे तिन्ही पर्याय आहे असे या क्वेश्चनमध्ये रिपीट झालेले आहेत. आर्य समाज आणि प्रार्थना समाज या दोन गोष्टी वेगळ्या होत्या, त्यामुळे याचं उत्तर पण A, B आणि Dच आहे. क्वेश्चनची थीम बघा कशा पद्धतीने रिपीट होते. वन डे रिव्हिजनमध्ये तो मुद्दा आपण तिथं डिस्कस केलेला होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळायचा. हा क्वेश्चन बाउन्सर वाटलेला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच रेफरन्सेसमध्ये याचा उल्लेख तिथं आढळत नाही. ठीक आहे, डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी एक वधस्तंभ उभारलेला होता. तर तो व्यक्ती कोण आहे? चार्ल्स फोर्जेट. याच्यासाठी रेफरन्स काय आहे? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक गॅझेट आहे. त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये डायरेक्टली तिथं उल्लेख करण्यात आलेला आहे की फोर्जेट इरेक्टेड गॅलोज. गॅलोज म्हणजे वधस्तंभ. डायरेक्टली महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये त्याचा उल्लेख आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा सोर्स रेफरन्स सापडणार नाही. असा एखादा बाउन्सर क्वेश्चन असतो जे आपण ट्रॅडिशनली वापरत असलेले जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सापडत नाही. गव्हर्नमेंटचे काही बुक्स, पब्लिकेशन्स असतात, गॅझेट्स असतात, त्याच्यामध्ये तो क्वेश्चन आपल्याला त्याच्यावरती बेस्ट असलेला बघायला मिळतो. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो त्या पद्धतीचा प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटला संबंधित लिखाणाबाबत डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केलेला होता. तर याच्यामध्ये लोकमान्य टिळक हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. कारण त्या दरम्यान झालं काय होतं, मुझफ्फरपूर बॉम्ब खटला जर म्हणलं तर 1908 त्या दरम्यानचा आहे. स्वदेशी चळवळ मोठ्या एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेली होती. देशभरामध्ये टिळकांचे फॉलोअर्स, समर्थक वाढायला लागले होते आणि त्याच दरम्यान झालं काय होतं की सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट पडलेली होती. त्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी दडपशाही सुरू केली होती. त्याच दरम्यान तिथं 1908ला एक कायदा करण्यात आलेला होता, इंडियन न्यूजपेपर्स इन्साइटमेंट टू ऑफेन्स ऍक्ट, गुन्ह्यांना उत्तेजन देणारा कायदा असं त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि या मुझफ्फरपूर खटल्यानंतर टिळकांनी 2 लेख लिहिलेले होते. देशाचं भवितव्य हा त्यातला एक लेख होता आणि
हा राष्ट्रद्रोह नव्हे अशा पद्धतीचा हा दुसरा लेख होता. असे 2 लेख टिळकांनी लिहिलेले होते. मग त्याच्यावरती आधारित त्यांच्यावरती सेडिशन म्हणजेच देशद्रोहाचा खटला तिथं दाखल करण्यात आलेला होता. ठीक आहे. वन डे रिव्हिजनमध्ये ब्रिटिशांनी दडपशाही कोणकोणत्या कायद्यांच्या मार्फत केली ते कायदे आपण तिथं डिस्कस केलेले होते. त्याचा रेफरन्स आपण तिथं लावू शकतो. ठीक आहे. सोपा प्रश्न होता हा मॅच द पेअर्समध्ये. एकदम इझी लेवलचा हा क्वेश्चन होता. पहिले आतापर्यंत बघितलेले 2 दुसरा आणि तिसरा प्रश्न बघितला तर डिफिकल्टी लेवल थोडीशी आपण म्हणू शकतो त्याची मिडियम आहे, पण हा खूप इझी क्वेश्चन होता. भारतीय सुशासनाचा कायदा 1858चा कायदा याने काय केलं होतं? 2 नवीन पदं निर्माण केली होती. पहिलं होतं व्हॉइसरॉय आणि दुसरं होतं भारत मंत्री, सेक्रेटरी टू द स्टेट ऑफ इंडिया. ठीक आहे. भारत मंत्री 1857 बद्दल चर्चा केली होती वन डे रिव्हिजन मध्ये. 1857 नंतर काय बदललं याच्यावरती चर्चा केली होती. तिथं आपण या कायद्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. ठीक आहे. दुसरं आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 ज्याला आपण मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स किंवा मॉर्लेमेंटो कायदा म्हणून ओळखतो 1909चा. तो एका गोष्टीसाठी फारच जास्त इनफेमस आहे. मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघ त्याने जे जाहीर केले होते त्याच्यासाठी तो कायदा ओळखला जातो. ठीक आहे. आता या 2 पेयर्स आपल्याला माहित असतात, या 2 जोड्या आपल्याला माहित असतात. याच्यावरून जरी आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तरी उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. ठीक आहे. एचा चौथा पर्याय आहे आणि बीचा पहिला पर्याय आहे. ठीक आहे. एचा चौथा आणि बीचा पहिला पर्याय याच्यामध्ये एकच पर्याय आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. ठीक आहे. मुद्दाम इकडं 5 पर्याय देण्यात आलेले होते कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये हा जो पर्याय देण्यात आलेला आहे 2 नंबरचा मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया अशा पद्धतीने प्रोव्हिजन या 4 मध्ये इन्क्लुडेड नव्हती. त्यामुळे तो असाच कन्फ्यूज करण्यासाठी, टाइम तुमचा वेस्ट करण्यासाठी ऑप्शन तिथं दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले जे पर्याय आहेत 1919चा कायदा जर आपण बघितला तर द्विदल शासन पद्धती आणि जो 35चा कायदा आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती या पद्धतीने त्यांनी तरतूद केलेली होती. या सगळ्या कायद्यांबद्दल तर चर्चा आपण केलेलीच होती. वन डे रिव्हिजन मधला मुद्दा आहे 1909चा कायदा. त्याच्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू. 1919ने काय केलं होतं तर हे जातीय मतदारसंघ इतर समुदायांना वाढवलेले होते. या पद्धतीने चर्चा आपण वेगवेगळ्या कायद्यांवरती तिथं केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयटक बद्दलचा. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आयटक बद्दल याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे का? यस थीम परत एकदा रिपीट झालेली आहे. ठीक आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याच्याबद्दल प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. स्थापना कुणी केली? नारायण मल्हार जोशी यांनी 1920ला पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. इथपर्यंत आयोगाने आधी प्रश्न विचारलेले आहेत. कामगार चळवळीबद्दल 2 संघटना 2 व्यक्तींना घेऊन हमखास प्रश्न विचारला जातो. एकतर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नारायण मेघजी लोखंडे आणि दुसरे आहेत NM जोशी आयटक. या दोघांबद्दल कामगार चळवळीमध्ये रिपीटेडली क्वेश्चन आहे. मग त्याच्यामध्ये आता पुढे थोडा जाऊन त्यांनी प्रश्न विचारलेले की खालीलपैकी संघटनेचं अध्यक्षपद कुणी भूषवलेलं नव्हतं. याच्यामध्ये एक जर पर्याय सोडला BT रणदिवे तर बाकी व्यक्तींनी त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन राजर्षी शाहू महाराजांबद्दलचा प्रश्न आहे. बघा, महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक चळवळ किंवा ब्राह्मणेतर चळवळ ज्याच्यामध्ये शाहू महाराजांची प्रमुख भूमिका राहिलेली होती यांच्याबद्दल हमखास प्रश्न दरवर्षी असतो. मग शाहू महाराज किंवा शाहू महाराजांचे सहकारी किंवा दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे, भास्करराव जाधव यांच्यावरती तर प्रश्न असतोच. तर त्या पद्धतीने थीम जी आहे ती रिपीट झालेली आहे. थीम याच्यामध्ये नवीन थीम अशी कुठली बघायला मिळाली नाही जर 2 नंबरचा क्वेश्चन सोडला तर. याच्यामध्ये प्रश्न काय आहे? राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न तिथे विचारलेला आहे. ठीक आहे. पहिला याच्यामध्ये जर पर्याय बघितला तर सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला होता का? यस केला होता. विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला होता का? यस दिलेला होता. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला का? हो, त्यांनी त्याबाबत पण भूमिका घेतलेली होती. आणि शाहूपुरी ही व्यापारपेठ किंवा ती एक मार्केट म्हणून त्याला स्थापन केलेलं होतं शाहूपुरीला. तो पण पर्याय त्याच्याबद्दलचा करेक्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये कन्फ्युजन असेल की 2 नंबरचा पर्याय तर ACD अशा पद्धतीचा कोणताही पर्याय त्याच्यामध्ये देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे लॉजिकली आपण ABCD पर्यंत पोहोचू शकतो दुसऱ्याबद्दल जरी आपण शुअर नसलो तरी देखील. ठीक आहे. शाहू महाराजांबद्दल हे जे सगळे मुद्दे आहेत हे जर बघितलं, शाहूपुरी नावाची व्यापारपेठ असेल, मोफत शिक्षणाचा कायदा असेल, या सगळ्या गोष्टी वन डे रिव्हिजन मध्ये आपण तिथं कव्हर केलेलं होतं. ही वन डे रिव्हिजन PDF टेलिग्राम चॅनलला आपल्या शाश्वत अकॅडमीच्या आहे अवेलेबल. तिथं नमूद केलेलं होतं. शाहूपुरी वसाहत त्याच्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी केलेली होती. यासारखे मुद्दे आपण त्याच्यामध्ये सगळे कव्हर केलेले होते. ठीक आहे. आणि युट्यूबला पण तो व्हिडिओ आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे नीळ विद्रोहाबद्दलचा. त्या वन डे रिव्हिजनमध्ये देखील सांगितलेलं होतं की शेतकरी उठाव त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली जर कुठं प्रश्न विचारला जाईल तर
इंडिगो रिवोल्ट, नीळ विद्रोह, आणि दुसरा मुद्दा कोणता आहे, दख्खनचे दंगे, डेक्कन रायट्स. याला घेऊन स्पेसिफिकली खूप वेळा प्रश्न रिपीट झाला, त्यामुळे ते परफेक्ट करा हे देखील त्या वन डे रिव्हिजनमध्ये सांगितलं होतं. युट्यूबला आहे, तुम्ही बघू शकता. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते, कारण विचारलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, लॉजिकली याला सोडू शकतो. उपक्रमशीलता व सहकार्य, त्यांनी एकमेकांमध्ये सहकार्य ठेवलेलं होतं, ते तर त्याच्यासाठी कारण होतच. संघटना व शिस्त, जी भूमिका घेतलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी डिसिप्लिन ठेवलेली होती. मळेवाल्यात पडलेली फूट, यस, काही मळेवाले ब्रिटिशांच्या बाजूने, काही मळेवाले या उठावकर्त्यांच्या बाजूने होते, हे पण कारण बरोबर आहे. चौथं जे कारण आहे ते चौथं कारण त्याच्यासाठीचं प्रायमरी कारण, रिझन त्याच्यामध्ये नव्हतं, त्यामुळं ABC फक्त पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. या नीळ विद्रोहाला घेऊन आपण वन डे रिव्हिजन मध्ये चर्चा डिटेलमध्ये केलेली होती की नीळ विद्रोह एक्झॅक्टली कधी झाला, का झाला, त्याचे परिणाम काय झाले, हे डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे, तशाच पद्धतीचा आहे. जे वेगवेगळे उठाव झालेले होते त्या उठावांबद्दलचा प्रश्न आहे, याच्याबद्दल पण चर्चा केलेली होती. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर मोपला रिवोल्ट तो कुठं झालेला होता, तर तो केरळ भागामध्ये झालेला होता. कोल उठाव म्हणून जो ओळखला जातो तो कुठं झाला होता, बिहार भागामध्ये. त्याच्यानंतर संथाळांचा उठाव तो झालेला होता बंगाल भागामध्ये, आणि भिल्लांचा उठाव जो आहे तो आपल्याला माहिती आहे की खानदेश, महाराष्ट्र या भागामध्ये झालेला होता. ठीक आहे, आत्ताच काही दिवसांपूर्वी या भिल्ल उठावावरती रील पण बनवलेली, ती पण तुम्ही बघू शकता की हा क्वेश्चन तुम्ही मिस करू शकत नाही, याच्याने तुमचे 2 ते 4 मार्क्स जे आहेत ते मिस होऊ शकतात. ठीक आहे, तर ते भिल्ल उठावाबद्दलचीच ती एक रील त्याच्यामध्ये केलेली होती, आणि वन डे रिव्हिजनमध्ये डिटेलमध्ये या सगळ्या उठावांबद्दलची माहिती सांगितलेली होती. त्यामध्ये पण स्पेसिफिकली कोणते करायचे आहेत त्याला टिक देखील करून दिलेलं होतं. कोणत्या भागामध्ये नकाशे या पद्धतीने ऍड केलेले होते की भारताचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये कोणते उठाव झालेले होते, इतर जो भाग आहे नॉर्थ ईस्टचा, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टकडचा, ईशान्येकडचा, तर तिथं कोणते उठाव झालेले होते ते त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. मोपला बंड, इथं त्याच्याबद्दल डायरेक्टली डिस्कशन केलं होतं की मलाबार जो भाग आहे तिथं, मलाबार म्हणजे मलाबार कोस्ट किनारा म्हणजे केरळचा भाग, तिथं झालेला हा मोपला बंड, त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती. संथाळ बंड, त्याच्याबद्दल डिटेल चर्चा केलेली होती. ठीक आहे, ते सगळे मुद्दे तिथं रिपीट झालेले आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दलचा. काँग्रेसची सुरुवातीची 4 अधिवेशनं महत्वाची आहेत, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, अभ्यासला असेल. 85चं पहिलं अधिवेशन, 86, 87, 88 या 4 अधिवेशनाला घेऊन रिपीटेडली क्वेश्चन आहे. तर 87चं यातलं 3 नंबरचं जे सेशन झालेलं होतं त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे की मद्रास या ठिकाणी हे जे काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं, सेशन झालं होतं, ते कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं. ठीक आहे, तर बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष राहिलेले होते काँग्रेसचे. तर मग तेच इम्पॉर्टन्स जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती रील देखील शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल की पहिली 4 अधिवेशनं ज्याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन विचारलेला आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवायला लागतील. त्यातला हा एक स्क्रीनशॉट तिथं ॲड केलेला आहे. 1887चं मद्रासचं सेशन आणि बदरुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली ते अधिवेशन जे आहे ते पार पडलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे वृत्तपत्रांच्या बाबतीतला. रिपीटेड आहेत ही वृत्तपत्र, नवीन वृत्तपत्र कोणतीही विचारलेले नाहीत. याच्यावरती प्री आणि मेन्सला याच्या अगोदर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे या वृत्तपत्रांना घेऊन. ठीक आहे, याच्यामध्ये जर पहिला पर्याय जर बघितला मुकुंदराव पाटील, तर दिनमित्र या वृत्तपत्राशी ते संबंधित होते. दुसरा पर्याय वालचंद कोठारी, त्यांचा जर पर्याय आपण बघितला तर ते होते जागरूक या वृत्तपत्राशी संबंधित. भगवंत पाळेकर यांचा पर्याय आपण जर बघितलं तर जागृती आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा. रिपीटेड आहेत विजयी मराठा, दिनमित्र, जागरूक यांना घेऊन आधी पण खूप वेळा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. तो प्रिलिम्स आणि मेन्स इकडे देखील विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर आहे. मग याच्याबद्दल चर्चा आपण वन डे रिव्हिजनमध्ये केली होती की राजर्षी शाहू महाराजांनी कोणकोणत्या वृत्तपत्रांना सहकार्य केलेलं होतं, आर्थिक सहकार्य असेल किंवा इतर प्रकारचं सहकार्य केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये ते स्टार देखील मार्क करून दिलेले होते. विजय मराठाला एक स्टार तिथं मार्क केलेला होता, जागृतीला केलेला होता, तरुण मराठाला केलेला होता, आणि शेवटी त्या वन डे रिव्हिजनच्या PDF मध्ये महाराष्ट्रातली प्रमुख मुखपत्रे कोणती वाचायची आहेत ते देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिनमित्रचा उल्लेख आहे, जागरूकचा उल्लेख आहे. ठीक आहे, ऑलरेडी त्या वन डे रिव्हिजनच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी तिथं डिस्कस केलेल्या होत्या. ठीक आहे, बेसिकली ती वन डे रिव्हिजन बेस्ड कशावरती होती तर ती PYQ बेस्ड होती. म्हणजे आयोगाची थीम सगळी जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट केलेली होती, कोणत्या थीमवरती आयोगाने रिपीटेडली क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच थीम्स
डिटेलमध्ये जाऊन त्याच्यामध्ये शिकवलेल्या होत्या. एखादा प्रश्न सोडला, जो 2 नंबरचा प्रश्न आहे मुंबई कमिशनरचा, तो सोडला तर बाकी 9 प्रश्न डायरेक्टली ते आपल्या वन डे रिव्हिजनमधून रिफ्लेक्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थ्यांचे तसे मेसेज पण आलेले आहेत. ठीक आहे, असं सगळ्याच विषयांच्या वन डे रिव्हिजनच्या बाबतीमध्ये आहे. याच पद्धतीने PYQ बेस्ड असलेली आणि तुमची MCQची मॅक्सिमम प्रॅक्टिस करून घेणारी कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच शाश्वत अकॅडमी लवकरच सुरू करत आहे. तारीख आहे 1 फेब्रुवारी 2026. त्याच्यासाठीचे ॲडमिशन आणि काउन्सिलिंग सुरू झालेले की 1 फेब्रुवारीपर्यंत एक्झॅक्टली काय करायचं आहे ते देखील त्याच्यामध्ये आम्ही सांगत आहोत. या बॅचमध्ये याच पद्धतीने PYQ बेस्ड आयोगाचं जिथं फोकस राहिलेलं आहे तेच टॉपिक डिटेलमध्ये जाऊन आपण शिकणार आहोत. आता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हा टॉपिक आयोगाचा फेवरेट आहे माहिती आहे, बट मग त्याच्या डेप्थमध्ये जावं लागेल आणखी. तर त्याच अनुषंगाने स्ट्रक्चर केलेली ही बॅच आहे. ही बॅच केल्यानंतर तुम्हाला इतर कोणतीही बॅच करण्याची गरज पडणार नाही. कोणत्याच विषयाची बॅच तुम्हाला करायची गरज पडणार नाही. ही आमची शाश्वत टीमच्या बाजूने कमिटमेंट असणार आहे. तर 1 फेब्रुवारी 2026ला ही बॅच सुरू होत आहे. पूर्ण टीम तुम्हाला इथं डिस्प्ले होत आहे. याच्याबद्दलचा प्रबोधन, या बॅचबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. याच्या पुढचे विषय सगळे एक्सप्लेनेशन सुरू होतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफीचं आपण एक्सप्लेनेशन बघतोय. 11 पासून 20 पर्यंत जिओग्राफीचे प्रश्न होते. डी सेट मी इथं घेतलेला आहे. पहिलाच प्रश्न कुठला होता बघा, प्राकृतिक महाराष्ट्राचा. या प्रश्नात काय विचारलेलं होतं आपल्याला, सह्याद्री पर्वत आणि त्याच्या उपरांगांबद्दल आपल्याला माहिती विचारलेली होती. ह्याचं उत्तर काय आहे, वरील पैकी सर्व बरोबर. बघा, तुम्ही शाश्वत अकॅडमीचं जर सोशल मीडिया क्लोजली फॉलो करत असला असतात तर हे रील आपण थोड्या दिवसांपूर्वी टाकलेलं होतं. ह्याच्यात मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या होत्या. सर्वात वरती काय, तापी नदी, मग सर्वात वरती काय, नर्मदा नदी, मग सातपुडा रांग, त्याच्यानंतर तापी नदी, सातमाळा रांग, नंतर गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, नंतर भीमा, त्याच्यानंतर शंभू महादेवाचा डोंगर आणि कृष्णा नदी सर्वात खाली. म्हणून ह्याचं उत्तर काय येते, वरील पैकी सर्व बरोबर, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण बघूयात, 12 नंबरचा. बघा, खनिज संपत्तीवर हा प्रश्न होता. आपल्याला काय सांगायचं होतं, लोह खनिजाचं साठे सर्वात जास्त कुठल्या जिल्ह्यात आहेत हे आपल्याला सांगायचं होतं. मग ह्याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3, गडचिरोली. पण आता कन्फ्युजन कुठं झाले असेल इथं बघा, 2014च्या आकडेवारीनुसार आपल्याला विचारलेलं होतं. हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट लेवलला आपण ठेवू शकतो. बघा, वन डे रिव्हिजन मध्ये या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या होत्या. फक्त 2014चा आकडेवारी आपण बघत नसतो, हे वन डे रिव्हिजन मध्ये आपलं ते राहिलेलं होतं. बघा, 13 नंबरचा प्रश्न कशावर आहे, भारताची नदी प्रणाली. बघा, भारताचा भूगोल शिकवत असताना वन डे रिव्हिजन प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 3च नद्या महत्वाच्या आहेत, एक सिंधू, नंतर गंगा आणि तिसरी म्हणजे ब्रह्मपुत्रा. त्याच्यातल्याच सिंधू नदी प्रणालीवर हा प्रश्न आहे, तिच्या उपनद्यांवर हा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर काय आहे, मग पर्याय क्रमांक ए चुकीचा आहे आणि ह्याचं पर्याय क्रमांक 3 ब आणि क हे काय आहेत, बरोबर आहेत. आपल्याला बरोबरच विचारलेलं होतं. मग बघा, वन डे मध्ये शिकवत असताना हा सेम मॅप यूज केलेला होता आणि ह्या खिंडी म्हणजे पासेस मी सांगितलेल्या होत्या. ठीक आहे, आता जी चिनाब रिव्हर आहे, चिनाब रिव्हर बघा, बारालाचा पास म्हणजे बारालाचा नावाची जी खिंड आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तिथं उगम पावते. आणि जी तुमची रावी नदी विचारलेली होती ती कुठं, रोहतांग पासच्या जवळ, रोहतांग खिंडीजवळ उगम पावते. आणि सतलज ही जी रिव्हर आहे ती कुठं, राकस सरोवराजवळ उगम पावलेली आपल्याला दिसून येते. बघा, जरी तुम्हाला खिंडी माहिती असल्या असत्या तरी हा प्रश्न लक्षात आलेला असता. कुठला, आपल्याला कुठली खिंड दिली आहे, जोजिला खिंड दिलेली आहे, जी कुठे येते, लडाखमध्ये. पण चिनाब नदीचा उगम कुठल्या राज्यात होतो, हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघतोय आपण. बघा, जलसिंचन जो आपला टॉपिक आहे त्याच्यातूनच हा प्रश्न आहे. पाणलोट क्षेत्रावर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ह्याचं जे 3 नंबरचं विधान आहे, क नंबर, सी नंबर, ह्याच्यात काय दिलंय, उत्पादन खर्चात वाढ करणे हे उद्देश कुठल्याच स्कीमचं असू शकत नाही. म्हणून सी माझं चुकीचं ठरतं आणि मला बरोबर आन्सर द्यायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक अ आणि ब बरोबर, एवढंच ह्याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. बघा, महाराष्ट्रातील जे ऊर्जा साधने आहेत त्याच्यावरचा हा प्रश्न होता. आपल्याला दगडी कोळसाबद्दल इत्तंभूत माहिती असणं अपेक्षित आयोगाला होतं.
बरं ठीक आहे, ह्याचं उत्तर काय आहे तर अ क ड हे चुकीचे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 3 का बघा, बी नंबरचा जो पर्याय आहे त्याच्यात काय दिलंय, चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी वर्धा नदीच्या खोऱ्यात कशाचं, कोळशाचं क्षेत्र आहे असं म्हणतो आपण. चंद्रपूरची ओळखच आपल्याला काय आहे तर काळ्या सोन्याचा जिल्हा असं चंद्रपूरला आपण म्हणतो. ब पर्याय बरोबर आहे सगळ्या ह्याच्यात, ब चुकीचं दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 ह्याचं बरोबर उत्तर आहे. अ क ड हे चुकीचे विधान आहेत. ठीक आहे, जो ड नंबरचा होता ह्याच्यात काय दिलेलं आहे, तुर्भे येथे कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा उभारली आहे आणि ब्रिटनच्या सहाय्याने काय सायरस उभारलेली आहे. तर हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. बघा, अप्सरा उभारलेली आहे युनायटेड किंगडमच्या मदतीने आणि सायरस कोणाच्या मदतीने उभारलेली आहे, पण कॅनडाच्या मदतीने आपण उभारलेली आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक मग त्याचा काय होता, अ क ड चुकीचे होते. मग 16 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. काय जनरल प्रश्न आहे, कृषीवर. बघा, संस्था दिलेली आहे, त्याचं मुख्यालय दिलेलं आहे आणि त्यांनी कुठल्या वाणाचा शोध कुठल्या वर्षी लावलाय ते आपल्याला सांगायचं होतं. हे वरीलपैकी सर्व बरोबर, ए बी सी बरोबर असं पर्याय क्रमांक 4 या 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. बघा, 2011च्या जनगणनेवर आपल्याला प्रश्न होता. कशावर होता तर दशवार्षिक वाढ महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यांची निगेटिव्ह झालेली आहे, काय दिले, ऋणात्मक झालेली आहे ते आपल्याला सांगायचं होतं. पर्याय क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर आहे. मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 3च जिल्हे आहेत महाराष्ट्रात ज्यांची वाढ ही नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह झालेली आहे. बघा, वन डे रिव्हिजन मध्ये शिकवताना अशा प्रकारे मी शिकवलेलं होतं. मुंबई शहर -7.56, रत्नागिरी -4.8 आणि सिंधुदुर्ग -2.2 अशी निगेटिव्ह वाढ या 3 जिल्ह्यांची आपल्याला बघायला भेटते. म्हणजे इथे वाढ झालेलीच नाहीये, तिथली लोकसंख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. मग त्याच्यानंतर वर्धा आणि भंडारा हे जिल्हे येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर होता. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय आहे, ब आणि क बरोबर उत्तर द्यायचं मला. ब आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 4 ह्याचं बरोबर उत्तर आहे. ह्याचं मेन कारण काय, वैतरणा आणि तानसा या उल्हास नदीच्या उपनद्या नाहीयेत. मग उल्हास नदीच्या उपनद्या कुठल्या आहेत, भातसा, काळू आणि मुरबाडी या 3 नद्या ह्या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. वैतरणा आणि तानसा या सेपरेट नद्या आपल्याला बघायला भेटतात. बघा, वन डे रिव्हिजन मधला हा स्क्रीनशॉट आहे. इथं आपल्याला लक्ष येईल, दातीवरे खाडीवर कुठल्या नद्या आहेत, तानसा आणि वैतरणा ह्या 2 नद्या आपल्याला बघायला भेटतात. जर त्या सेपरेटली अरबी समुद्राला मिळत आहेत तर त्या उल्हास नदीच्या उपनद्या असतील का, तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक जो विधान क्रमांक ए होतं ते चुकीचं ठरतं. पर्याय क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघतोय 19 नंबरचा, हवामानावर विचारला होता. बघा, वन डे रिव्हिजन मध्ये शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 शास्त्रज्ञ आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत, एक त्रिवार्था आणि एक कोपेन. त्रिवार्था त्यांनी राज्यसेवेला विचारला होता, कोपेनला त्यांनी गट ब 2024च्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला होता आणि आता पूर्व परीक्षेत पण कोपेन शास्त्रज्ञ रिपीट केलेला आहे आयोगाने. मग ह्याचं उत्तर काय आहे, AMW म्हणजे काय, उष्णकटिबंधीय मोसमी. पर्याय क्रमांक 1 माझं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, बघा, वन डे रिव्हिजन मध्ये शिकवताना अशा प्रकारे मी शिकवलेलं होतं. हा मॅपही दिलेला होता आणि त्याचं एक्सप्लेनेशनही सगळं दिलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 त्या प्रश्नाचं, 19 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला बघायला भेटतं. 1 नंबरचं उत्तर या प्रश्नाचं आहे. शेवटचा प्रश्न बघू. बघा, काय दिलंय, महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत. अगेन हवामान पर्जन्य या चॅप्टर मधून हा प्रश्न आलेला आहे. याचं बरोबर उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक ए बरोबर, सी बरोबर आणि डी बरोबर आहे. ठीक आहे, ए सी डी पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. बघा, महाराष्ट्रात जेव्हा पर्जन्यवृष्टी होते किंवा पर्जन्याचं वितरण होतं ते काय आहे, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग, पूर्वेकडचा भाग
त्याच्यानंतर विदर्भाचा पूर्वेकडचा भाग आणि पश्चिमेकडचा भाग. महाराष्ट्रातलं पर्जन्य वितरण कसं आहे? घाटमाथ्यावर जातो, तिथे सर्वात जास्त पावसाचं डिलिव्हरी करतो, त्यानंतर पुढे येतो, इथे कमी पाऊस पडतो, म्हणून हा कुठला भाग आहे? पर्जन्य छायेचा प्रदेशाचा भाग आहे. आणि विदर्भातून जेव्हा आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो तेव्हा काय होतं? पावसाचं प्रमाण कमी कमी होत असलेलं आपल्याला दिसतं. मग डी नंबरचा पर्याय काय सांगतो? पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण काय जाते? वाढत जाते. म्हणजे ह्याच्या अपोजिट पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय होईल? वाढत जाणार आहे. मग सी मध्ये काय सांगतोय? घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा बाष्पधारण शक्ती काय होते? त्याची वाढते. ऑब्विसली त्यांनी घाटमाथ्यावर सर्वात जास्त पावसाचं वितरण केलेलं आहे, मग त्याची बाष्पधारण क्षमता पूर्वेकडे जाताना काय होणार आहे? वाढलेली असणार आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत असतो. म्हणजे काय? पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी कमी होत जातो, म्हणूनच ह्याला आपण काय म्हणतो? नैऋत्य मान्सून वारे असं आपण ह्याला म्हणत असतो. ठीक आहे, 20 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. पेपर थोडासा मॉडरेट टू टफ कॅटेगरीमध्ये आपण ठेवू शकतो, परंतु जर आपलं प्रेडिक्टिव्ह अनालिसिस असलं असतं तर आपल्याला ह्या गोष्टी सोप्या गेलेल्या असत्या. बघा, त्याच प्रेडिक्टिव्ह अनालिसिस बेसवर शाश्वत अकॅडमीनी प्रबोधन नावाची बॅच लॉन्च केलेली आहे, जी तुम्हाला तुमच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासात आणि पूर्व परीक्षेच्या अभ्यासात जी साथ देण्याचं आम्ही तुम्हाला कमिटमेंट करतो आहोत. या प्रबोधन बॅचमध्ये आपण अशाच प्रकारचं प्रेडिक्टिव्ह अनालिसिस बेस्ड अभ्यास करणार आहोत, जेणेकरून कमीत कमी अभ्यासात आपल्याला पोस्ट होल्डर होता येईल. ठीक आहे, त्या नंतर फास्ट ट्रॅक बॅचही आपण मेन्ससाठी म्हणजे 2025च्या गट ब पूर्व मुख्य परीक्षा 2025 साठी आपण फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करतो आहोत. त्याची डेट लवकरच तुमच्या समोर येईल. थँक्यू. नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये अर्थशास्त्र विषयाबद्दल जे 15 क्वेश्चन विचारले होते, त्या 15 क्वेश्चनचं संभाव्य उत्तर आणि त्याचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. बघा, एकूण 5 घटकावर क्वेश्चन विचारले गेले. त्यामध्ये सार्वजनिक वित्त या घटकावर 6 क्वेश्चन, RBI या घटकावर 2 क्वेश्चन, योजनांच्यावर 3 क्वेश्चन, बँकिंगवर 2 क्वेश्चन, कृषी क्षेत्रावर 1 क्वेश्चन आणि मौद्रिक धोरणांच्यावर 1 क्वेश्चन विचारलेला आपल्याला बघायला मिळतं. बघा, आपण या क्वेश्चनची संभाव्य उत्तर पाहतो. पहिला क्वेश्चन विचारला होता, हा जो काही हे आहे कोड आहे तो डी या भागामधले आपण क्वेश्चन बघत आहोत. त्यामध्ये 21 ते 35 या भागामध्ये काय विचारले होते? अर्थशास्त्रावर क्वेश्चन विचारले होते. त्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे खालील विधाने विचारात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य होतं, श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. बघा, 1990ला गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की कमर्शियल बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करत नाहीत, त्यामुळं त्याचं विश्लेषण करावं या कारणासाठी डिसेंबर 1997 मध्ये त्यांनी काय केली? एक हाय लेवल कमिटी काय केली? स्थापन केली. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य, या हाय लेवल कमिटीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? R.V. गुप्ता होते. हे दुसरं वाक्य देखील बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर येतं दोन्ही A आणि B हे दोन्ही काय योग्य आहेत. नंतर दुसरा प्रश्न विचारला होता, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी टीममध्ये सुरू करण्यात आला. बघा, पहिला 2 शब्द महत्त्वाचे, त्यामध्ये एक आर्थिक समावेशन, याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन असं म्हणतो. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? तर वित्तीय सुविधा तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत घेऊन पोहोचवणं, याला आपण म्हणतो वित्तीय समावेशन किंवा त्याला आपण म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन. हे फायनान्शियल इन्क्लुजन बँकांच्याकडून पूर्ण होते की नाही हे पाहण्यासाठी RBIनं काय केलं होतं? तर जून 2023 मध्ये अंतर्दृष्टी नावाचा काय केला होता? एक डॅशबोर्ड बनवला होता किंवा डॅशबोर्ड बनवला आहे, आणि याद्वारे लोकांच्यापर्यंत फायनान्शियल इन्क्लुजन पोहोचला आहे की नाही ह्याची पाहणी केली जाते. एकूण कर्ज, एकूण दिली गेलेली कर्ज, नंतर एकूण इन्शुरन्स, एकूण पेन्शन, या सगळ्या गोष्टींचं काय केलं ते पाहणी RBI कडून केली जाते. त्यामुळे जून 1923 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर पुढचा प्रश्न होता, राजकोषीय तूट म्हणजे काय विचारलं होतं? आणि त्यामध्ये 3 पर्याय दिलेले आपल्याला. पहिलं, सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. दुसरं, भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. नंतर महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. आता बघा, राजकोषीय तूट आपण याला BD असं म्हणतो, बजेटरी डिफिसिट, किंवा त्याला आपण अर्थसंकल्पीय तूट देखील म्हणतो. आता राजकोषीय तुटीचं जर आपण काय केलं, सूत्र मांडलं, तर सूत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक
कर्ज वगळता भांडवली जमा, हे सूत्र मानलं जातं. या सूत्रानुसार विचार केला तर कर्ज वगळता भांडवली जमा. मग तसंच विचारलं इथं सरकारी कर्जे वगळता, सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती, सरकारचा एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती म्हणजे महसुली जमा अधिक भांडवली जमा यातील फरक म्हणजे काय असतं, राजकोषीय तूट असते. त्यामुळे पर्याय क्रमांक ए म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे कुठल्या पर्यायामध्ये येतं तर पर्याय क्रमांक 1 फक्त ए बरोबर आहे. या दोन्हींचा संबंध आहे राजकोषीय तुटीशी येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. नंतर पुढचं येतं खालीलपैकी कोणते किंवा कोणती लेखापालनाची तत्वे आहेत. आता लेखापालनाची तत्वे, आता अकाउंटिंगची तत्वे इथं विचारलेत. लेखापालनाचे एकूण किती तत्वे दिलेत, एकूण 4 तत्वे इथे दिले. त्यामध्ये उपर्जित तत्व, भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक तत्व. आता ही जर उत्तर बघितलं तर ही चारीचे चारी तत्व बरोबर आहेत, वरील सर्व असं उत्तर येतं. आता उपर्जित तत्व आहे, आपण ज्यावेळी अकाउंटिंग करतो त्यावेळी जमा आणि खर्च, आपण जमा आणि खर्च झाल्यानंतरनं किंवा केल्यानंतरनं आपण त्याची नोंद करतो. उपर्जित तत्व काय सांगतं तर झाल्यानंतर न करता आपण अर्न जरी केलं म्हणजे पगार झालाय पण अजून मिळायचं आहे तरी देखील नोंद केली जाते. हे कोण सांगतं, उपर्जित तत्व सांगतं. आता जे भौतिकतेचं तत्व आहे ते भौतिकतेचं तत्व काय सांगतं की आपण मोठे जे भांडवली खर्च करतो ते फक्त आपण काय करायचे आहेत तर नोंदीमध्ये घ्यायचे. जे किरकोळ खर्च करतो ते आपण निग्लेक्ट केले तरी चालतात असं कोण सांगतं, भौतिकतेचे तत्व. आर्थिक घटक तत्व काय सांगतं तर जो काही व्यावसायिक असतो आणि मालक असतो, व्यवसाय आणि मालक हा जो दोन वेगवेगळे युनिट आहेत. म्हणजे मालकानं वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा वैयक्तिक केलेले खर्च आपण व्यवसायामध्ये ज्याच्या नोंदी मांडू शकत नाही, हे कोण सांगतं, आर्थिक घटक तत्व सांगतं. पुढचं तर मौद्रिक एकक तत्व म्हणजे काय सांगतं तर लेखापालनामध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये फक्त पैशाच्या स्वरूपात जे काही खर्च केला जातो तो जमा केला जाते त्याची नोंद होते. बाकीच्या इतर घटकांची म्हणजे एखादा कामगार किती वक्तशीरपणे काम करतो, तो किती प्रामाणिक आहे याची नोंद लेखापालनामध्ये केली जात नाही. म्हणून लेखापालनाची ही चारीचे चारी तत्व आपल्याला बरोबर मानावी लागतील. त्यामुळे उत्तर येतं वरील सर्व, ह्याचं उत्तर येतं. नंतर पुढचं येतं भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर अरविंद पंगारिया. बघा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, NK सिंग होते. कोण होते, NK सिंग. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रे, अरविंद पंगारिया असलेले बघायला मिळतात. हे आधी नीती आयोगाचे कोण होते, उपाध्यक्ष होते. नीती आयोगाचे कोण होते, उपाध्यक्ष होते. त्यामुळं 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढचं येतं योग्य जोड्या जुळवा. बघा एका बाजूला काय दिलेत, बँकिंग विषयी घटक दिले, त्यामध्ये बँकिंग नियंत्रण कायदा. आता बँकिंग नियंत्रण कायदा झाला होता 1949ला. आता याचा मुख्य उद्देश काय होता तर मध्यवर्ती बँकेनं काय करायचं आहे, इतर बँकांवर नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मध्यवर्ती बँकेचे काय करायचे, नियमांचे अधिकार आपल्याला कुठं बघायला मिळतात तर बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये बघायला मिळतात. त्यामुळं काय येतं, एचं 3 येतं, एचं 3. नंतर पुढे येतं बँक राष्ट्रीयकरण, बँक नॅशनलायझेशन. जो बँक नॅशनलायझेशन ॲक्ट 1969 झाला होता, त्या ॲक्टमध्ये स्पष्ट दिशा म्हणलं होतं की बँक नॅशनलायझेशनचा जे मुख्य हेतू आहे तो सोशिओ इकॉनॉमिक्स आहे. सोशिओ इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सामाजिक आणि आर्थिक तत्वानुसार किंवा सामाजिक आर्थिक हेच आपलं मुख्य ध्येय असणार आहे बँक नॅशनलायझेशनचं. त्यामुळं सामाजिक उद्देश हे त्याचं उत्तर बरोबर येतं. त्यामुळं याचं उत्तर असेल 1. नंतर पुढे येतं 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत. तर एकूण बँका आता सध्या 12 शिल्लक आहेत. बाकीच्या बँकांचं काय झालं, मर्जलायझेशन झालं आणि एकूण 12 बँका आपल्याला बघायला मिळतात. नंतर पुढे येतं शाखा विस्तार हे ठेवींचे अधिक संकलन करण्यासाठी वापरलेलं तत्व आहे. शाखा विस्तार कायसाठी केला जातो तर बँकांकडच्या ठेवी अधिक काय व्हाव्या, संकलित व्हाव्या या कारणासाठी. आता याचं उत्तर काय येतं, 4 येतं. जर बघितलं आपण पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 1, तिसऱ्याचं आपण बघितलं सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत, 2, नंतर येतं 4. 3, 1, 2, 4 कुठं येतं, 3, 1, 2, 4. तेव्हा पर्याय क्रमांक 3 आपला काय बरोबर आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बघा बँकाचं नॅशनलायझेशन झालं होतं कधी, पहिलं नॅशनलायझेशन 19 जुलै 1969ला. बँक नॅशनलायझेशन ॲक्ट 1969 करण्यात आला आणि एकूण किती बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं, 14 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. पर्याय क्रमांक 4. ज्यांचं भागभांडवल किती होतं तर 50 करोडपेक्षा काय होतं,
50 कोटी अथवा 50 कोटीपेक्षा जास्त होतं. अशा किती बँका सापडल्या आपल्याला? त्यावेळी 14 बँका सापडल्या आणि आपण 14 बँकांचं काय केलं? नॅशनलायझेशन करून आणलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नंतर पुढचं येतं केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती टक्के आहे? बघा, आता हा रिपोर्ट कोणी काढला होता मार्च 2024ला? तर DPIIT या संस्थेनं काय काढला होता? हा रिपोर्ट काढला होता आणि या रिपोर्टनुसार स्टार्टअप उद्योगामध्ये महाराष्ट्र काय होता? अव्वल स्थानी होता. आणि भारताच्या एकूण स्टार्टअप उद्योगामध्ये महाराष्ट्राचा जो हिस्सा आहे तो किती टक्के होता? 23% होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला काय बरोबर आहे. नंतर पुढे येतं पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. आता बघा, AIM अटल इनोव्हेशन मिशन आपण 2016ला काय केलं होतं? केंद्र सरकारनं सुरू केलं होतं. केंद्र सरकारनं कोणाच्या मार्फत? तर नीती आयोगाच्या मार्फत हे सुरू केलं होतं. कोणी? नीती आयोगानं, म्हणजेच केंद्र सरकारनं सुरू केलं होतं. कधी? 2016ला. त्यामुळे पहिलं वाक्य काय बरोबर आहे की अटल इनोव्हेशन मिशन हे केंद्र सरकारच्या पुढाकारानं सुरू झालेली एक रचना आहे. नंतर पुढे येतं ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. आता याचा मुख्य उद्देश काय आहे? तर देशामधल्या तरुणांना तरुणामधून नवीन उद्योजक उभा करणं आणि जे काही नवीन संकल्पना आहेत त्यांना काय करणं? प्रेरणा देणं किंवा चालना देणं. शालेय स्तरावर त्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करणं याचा मुख्य उद्देश मानला गेला. त्यामुळं एक इकोसिस्टीम, त्याला परिसंस्था म्हणतो आपण, कशाची? नवनिर्माणाची, इनोव्हेशनची आणि उद्योजकतेची, एंटरप्रिनरशिपची काय करणं? एक परिसंस्था उभा करणं याचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे दोन्ही वाक्य आपल्याला बरोबर असलेली बघायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 A आणि B हे दोन्ही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. नंतर पुढचं येतं खालील विधाने विचारात घ्या. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. भारताची ज्वारी वगळता, हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा कशी होती? जास्त होते. आता एक एक वाक्य आपण एक्सप्लेन करू. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादक 315.7 दशलक्ष टन पातळीवर होते. तर बरोबर आहे. हे आपण त्या रिपोर्टमध्ये आपल्याला बघायला मिळालं की आपण काय होतो त्यावेळी विक्रमी पातळी होतं, त्यावेळी हा रेकॉर्ड होता आपला. मात्र दुसरं वाक्य लक्षात घ्या, भारताची ज्वारी वगळता, म्हणजे एकूण जर मिलेट्स, एकूण तृणधान्याची जर उत्पादकता बघितली तर त्यावेळीची जी 21-22ची उत्पादकता आहे जवळजवळ 30.1 लाख मेट्रिक टन इतके आपल्याला बघायला मिळते. 30.1 लाख मेट्रिक टन एकूण उत्पादकता होती पूर्ण वर्ल्डमध्ये. आणि त्यामधले भारताचा जो हिस्सा आहे तो 41 ते 44% इतका होता. म्हणजे एकूण वर्ल्डमध्ये जर तृणधान्याची उत्पादनता बघितली तर 30.1 होती आणि त्यामधला भारताचा जो हिस्सा आहे तो किती होता? 41 ते 44% होता. आता हे वाक्य पण बरोबर आहे, परंतु दुसरं वाक्य लक्षात घ्या की ज्वारी वगळता या तृणधान्याच्या उत्पादनामध्ये ज्वारीचा हिस्सा सर्वाधिक होता भारताचा. म्हणून तर क्वेश्चनमध्ये विचारताना काय विचारले? त्यातनं जर ज्वारी काढून टाकली तर तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती का? तर नाही, तर इथिओपियापेक्षा काय होती? इथिओपियापेक्षा कमी होती. ह्या गोष्टी काय करायच्या? व्यवस्थित लक्षात ठेवायच्या की कमी होती, जास्त नव्हती. तर काय होती? कमी होती. ज्वारी वगळून, ज्वारी पकडून जर असेल तर भारत 1 नंबरला आहे, परंतु ज्वारी वगळून जर असेल तर भारत काय येतो? भारताचं स्थान घसरतं आणि ते इथिओपियापेक्षा काय येतं? कमी येतं. त्यामुळे पहिला जो प्रश्न आहे म्हणजे पहिलं जे वाक्य ते बरोबर आहे, मात्र दुसरं वाक्य चुकीचं आहे. म्हणून इथं काय पर्याय काय येतो? केवळ A योग्य आहे. केवळ A योग्य आहे. हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? आता RBI जेव्हा मौद्रिक धोरण राबवतो त्यावेळी 2 प्रकारचे साधनं वापरतात. एक गुणात्मक साधन आणि दुसरं येतं संख्यात्मक साधन. आता आपण एक एक जर बघितलं तर पहिला रेपो रेट हे काय? संख्यात्मक साधन आहे. कोणतं साधन आहे? संख्यात्मक. प्रत अधिकृतता योजना हे गुणात्मक साधन आहे. नंतर खुल्या बाजारातील व्यवहार हे कोणतं साधन आहे? तर संख्यात्मक साधन आहे. आणि विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावरील भेदभावपूर्ण व्याजदर आकारले जाते हे गुणात्मक साधन आहे. मग आपल्याला काय विचारलेत? संख्यात्मक साधनं कोणकोणते? संख्यात्मक साधनं कोणकोणते आहेत? एक रेपो रेट आणि दुसरं येतं OMO, ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील व्यवहार, हे देखील काय? संख्यात्मक साधन आहे. मग काय येतं? B आणि D. कोणतं उत्तर आहे? तर B आणि D. पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला काय येतो? बरोबर बघायला मिळतो. नंतर पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत
खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे? एकूण किती क्षेत्र दिलेत आपल्याला? एकूण 4 क्षेत्र दिलेत. पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन. आता पोलाद हे कोर क्षेत्रामध्ये येतं, मूलभूत गाभा क्षेत्रामध्ये येतं. दुसरं व्यायामशाळा उपकरण हे काय येतं? उपक्षेत्रामध्ये त्यांचा समावेश आहे. व्यायामशाळा उपकरण काय केलं आहे आपण? उपकरणे हा आपण उदयोन्मुख जे व्यवसाय आहेत, उदयोन्मुख जे क्षेत्र आहे त्यांच्यामध्ये आपण त्यांचं इन्क्लुडेशन केलं होतं. नंतर खेळणी हे उपक्षेत्रामध्ये घातलं होतं आणि मत्स्यपालन हे काय केलं होतं? तर नवीन अन्न प्रक्रिया उद्योग आणि निर्यात उद्योग जी क्षेत्र होती त्या क्षेत्रामध्ये याचा आपण काय केला होता? समावेश केला होता. म्हणजे 4ही क्षेत्रांचा समावेश आपण कधी केलाय? तर मेक इन इंडिया 2.0 मध्ये अंतर्गत केला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे त्याचं काय येतं? उत्तर येतं. नंतर पुढचं बघा, छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे टिमटिम वाढू शकते. बरं, छापील पैसे म्हणजे काय? आपण काय केलं? RBI कडून पैसा प्रिंट केला आणि मार्केटमध्ये काय केला? फ्लो केला. त्याला आपण म्हणतो मनी सप्लाय काय केला? इन्क्रीज केला. मनी सप्लाय इन्क्रीज करण्यासाठी आपण काय केलं? तर छापील पैशाचा वापर केला. बरोबर आहे का? छापील पैशाचा वापर केला तर काय? आपला इकॉनॉमिकचा एक बेसिक रूल आहे, रूल ऑफ डिमांड अँड सप्लाय. जर मार्केटमधला पैशाचा फ्लो वाढला तर काय होईल? तर लोकांच्या हातामधला पैसा वाढला तर मागणी वाढेल, मागणीवर ताण निर्माण होईल आणि याचा परिणाम जर पुरवठा नीट नाही झाला तर वस्तू आणि सेवांच्या किमती काय होतील? वाढतील. ह्यालाच आपण महागाई अथवा इन्फ्लेशन असं म्हणतो. म्हणजे काय होईल? तर छापील पैशाचा वापर करून सरकारनं आपलं जर तूट भरून काढली तर याचा परिणाम कशामध्ये होणार आहे? तर कशामध्ये होणार आहे? इन्फ्लेशनमध्ये होणार आहे किंवा ह्याला आपण म्हणतो चलनवाढीमध्ये होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर पुढचं येतं जोड्या लावायच्या आहेत. एकूण इथं भारतीय राजघटनेतली कलमं दिलेत आणि पुढे त्याच्याबद्दलच्या इकॉनॉमीतल्या गोष्टी दिलेत. बघा, आर्टिकल 112. आर्टिकल 112 कार्यकारी मंडळ किंवा आपण म्हणतो सरकार, केंद्र सरकार हे काय करतं? संसदेमध्ये आपला जे काही बजेट आहे ते सादर करतं. आपण बजेटला, आता बजेट हा शब्द आपल्या राजघटनेमध्ये नाही, त्याच्याबद्दल आपण कोणता शब्द वापरतो? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बघा इथं अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा त्याला आपण वार्षिक विवरणपत्र किंवा वार्षिक माहितीपत्र असं म्हणतो. कोणत्या कलमानं सादर केलं जातं? तर 112व्या कलमानं सादर केलं जातं. त्यामुळं एचं 1 बरोबर आहे. पुढे येतं 151. आता भारतीय राजघटनेच्या कलम 151 काय करतो? कॅग, कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल काय करतो? आपला लेखा अहवाल संसदेमध्ये सादर करतो. कुठं सादर करतो? संसदेमध्ये तो सादर करतो. त्यामुळे 151 काय येतं? लेखा अहवाल 2. नंतर पुढे येतं 267. आता आपल्याकडे एकूण 3 फंड आहेत. 266-1 ह्याला आपण म्हणतो कन्सोलिडेटेड फंड किंवा संचित निधी. नंतर येतं 266-2 ह्याला आपण म्हणतो काय? तर पब्लिक अकाउंट, सार्वजनिक रोख लेखे. आणि 267 ह्याला आपण म्हणतो कंटेंजन्सी फंड किंवा ह्याला म्हणतो आकस्मिक निधी. बघा, आकस्मिक निधी कोणत्या कलमानं उभा केला जातो? तर तो 267 या कलमानं उभा केला जातो. केंद्राचा निधी राष्ट्रपतींच्या नावे आणि राज्याचा निधी राज्यपालांच्या नावाने उभा केला जातो. आणि पुढचे आर्टिकल येतं 280. भारतीय राजघटनेच्या कलम 280 नुसार काय करतो? राष्ट्रपती एका नियोजन आयोगाची काय करू शकतात? निर्मिती करू शकतात का स्थापना करू शकतात 5 वर्षासाठी. त्याला आपण फायनान्स कमिशन असं म्हणतो. त्याला आपण म्हणतो वित्त आयोग. वित्त आयोगाची काय करू शकतात? निर्मिती करू शकतात. कोण? राष्ट्रपती, कलम 280 नुसार. मग बघा याचं काय येतं? 1, 2, 3 आणि 4. बघा, सरळ स्टेट विचारलेत क्वेश्चन. त्यामध्ये येतं पर्याय क्रमांक 2, 1, 2, 3, 4. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. नंतर पुढे येतं शेवटचा क्वेश्चन विचारला गेला होता, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत? आता कर देय क्षमता तत्व म्हणजे काय? त्याला म्हणतो ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. आता ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल म्हणजे काय? तर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनी जास्त कर भरावा आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनी तर कर भरू नये अथवा कमी कर भरावा. ह्यालाच आपण काय म्हणतो? तर ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपलची जी काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य कुठली बघा? उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बरोबर आहे. नंतर इथं कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावी किंवा सूट देण्यात येते. ही दोन्ही वैशिष्ट्य आपल्याला कोणाची बघायला मिळतात? तर ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल अथवा कर देय क्षमता तत्वाचे आपल्याला दोन्ही प्रिन्सिपल बघायला मिळतात किंवा दोन्ही वैशिष्ट्ये बघायला मिळतात. त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही उत्तर काय आपल्याला बरोबर असलेली बघायला मिळतात. अशा प्रकारे एकूण 15 क्वेश्चन विचारले गेले होते. या 15 क्वेश्चनची संभाव्य उत्तरे आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद. ठीक आहे, आता आपण चालू घडामोडीचं उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा की प्रिलिम्सला जर तुमच्या आता आन्सर की आल्यानंतर किंवा या आन्सर की नंतर तुम्हाला लक्षात येईल, अंदाज येईल की तुमचा स्कोर नेमका किती राहतोय. तुम्हाला चांगला स्कोर येत असेल तर निश्चितपणे तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनला लगेच लागायला पाहिजे.
या मेन्ससाठीची फास्ट ट्रॅक बॅच आपली 20 जानेवारीला सुरू होत आहे. निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही ती बॅच निश्चितपणे जॉईन करा. तर चालू घडामोडी करंट अफेअर्सचे 15 प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, त्यात म्हणजे पहिला प्रश्न आहे, चालू घडामोडीमधला पहिला प्रश्न आहे तो आहे वर्ल्ड म्युझिक डे बद्दलचा. जागतिक संगीत दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, त्याची थीम बेसिकली काय आहे असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. याच्यामध्ये तारीख चुकीची दिलेली आहे बघा. 9 सप्टेंबर जी तारीख दिलेली आहे ती 9 सप्टेंबर तारीख चुकीची आहे. 21 जून या दिवशी हा जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. त्यामुळं पर्याय याच्यातला जो स्टेटमेंट ए आहे, विधान अ जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं विधान जागतिक संगीत दिन 2025 ची थीम काय होती, हिलिंग थ्रू हार्मनी, तर येस करेक्ट आहे. त्यामुळे फक्त ब 2 नंबर पर्याय हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी 2025च्या AISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर हा पुरस्कार जिंकलेला आहे. तर सुहानी शाह यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच, तर त्यांनी तो पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जोड्या लावामध्ये विचारलेला आहे आपल्याला, साहित्य अकादमी युवा पुरस्कार. प्रश्न विचारला जातो, साहित्य अकादमी पुरस्काराला घेऊन विचारला जातो, ज्ञानपीठ पुरस्काराला घेऊन प्रश्न विचारला जातो, अर्जुन पुरस्कार असतील, शिवछत्रपती पुरस्कार असतील, रिपीटेड थीम आहे आयोगाची त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर याचं पर्याय क्रमांक 4 करेक्ट उत्तर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर गर्ल्स हॉस्टेल मनदीप औलाख यांचं ग्रंथ, यांचं पुस्तक ते काव्य आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पर्याय क्रमांक बी जो आहे फिर उगना ते काव्य जे आहे ते कोणाचं आहे, तर पार्वती तिरके यांचं आहे. अंग असुर सी जे नमूद केलेलं आहे ते आहे अमर कुंगर बोरो यांचं. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध हे अद्वैत कोट्टारे किंवा कोठारे असं त्यांचं नाव दोन्ही तिथं नमूद केलं जातं ते त्यांचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, एअर न्यूझीलंड बद्दल प्रश्न विचारलाय. एअर न्यूझीलंडनी जुलै 2025 मध्ये कोणाची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली, का विचारलंय, कारण मग ते भारतीय व्यक्ती आहेत त्यामुळे प्रश्न विचारलाय. ठीक आहे, निखिल रविशंकर हे त्याचं पर्याय हे त्याचं उत्तर जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. भारतीय व्यक्तींची एअर न्यूझीलंडच्या CEO म्हणून नियुक्ती झाल्यामुळं तो क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जो आहे मल्टिपल स्टेटमेंट वाला क्वेश्चन विचारलेला आहे, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे की वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती, तर करेक्ट आहे. जुलै 2025 आणि वाराणसी हे 2 लोकेशन करेक्ट आहेत आणि तिथं ही युवा आध्यात्मिक शिखर परिषद तिथं ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. परंतु याची जी थीम होती, थीम जी इथं सांगितलेली जागेगा युवा बडेगा युवा, तर ती थीम चुकीची आहे. नशामुक्त युवा नशामुक्त भारत अशा पद्धतीची थीम त्याच्यामध्ये होती, त्यामुळं बी स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. आपल्याला योग्य कोणतं स्टेटमेंट आहे कथन आहे ते विचारलेलं आहे. याचा पर्याय क्रमांक 1 जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट परत पुरस्काराबद्दलचा प्रश्न आहे. द्रोणाचार्य पुरस्कार रिपीटेड थीम आहे. अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार ते आपल्याला विचारले जातात, तर याचा पर्याय क्रमांक 1 करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, सुभाष राणा पॅराशूटिंग त्याच्याशी संबंधित आहेत. दीपाली देशपांडे शूटिंग नेमबाजीशी संबंधित आहेत. संदीप संगवान जे आहेत ते हॉकीशी संबंधित आहेत आणि एस मुरलीधरन हे बॅडमिंटनशी संबंधित आहेत. या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, ऑगस्ट 2025 मध्ये एक महत्वाची अपॉइंटमेंट झालेली होती. IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून ज्या संस्थेला ओळखलं जातं, त्याचे कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती कोणाची झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर उर्जित पटेल 42 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचे उर्जित पटेल यांची नियुक्ती तिथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून झालेली होती. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. आता पहलगाम आपल्याला माहिती आहे पहलगाम या ठिकाणी काय झालेलं होतं, त्यामुळे तिथं लोकेशन स्पेसिफिक असा प्रश्न विचारला आणि पहलगामची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. पहिलं जर विधान आपण बघितलं, पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे, तर येस करेक्ट आहे. ते अनंतनाग जिल्ह्यातच आहे पहलगाम नावाचं लोकेशन. तिथला एक लिड्डर नाला आहे, तो लिड्डर नाला एक पर्यटकांचा आकर्षण स्थळ म्हणून काम करतो, तर येस करेक्ट आहे. दुसरं पण स्टेटमेंट. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय केलेलं आहे की हे लोकेशन चुकीचं दिलेलं आहे. श्री माता वैष्णो देवी मार्गावरती पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे असं म्हणलेलं आहे, तर हे लोकेशन चुकीचं दिलेलं आहे. अमरनाथ यात्रा त्या मार्गावरचं एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प म्हणून ते काम करतं, त्यामुळे याच्यामध्ये ए आणि बी फक्त पर्याय जे आहेत ते योग्य आहेत. ठीक आहे, नेक्स्ट
पुढचा प्रश्न डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोन देशांच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस या ठिकाणी AI ॲक्शन शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. पुढचं स्टेटमेंट जे आहे ते पुढचं स्टेटमेंट नाही वाचलं तरी चालतंय. इथपर्यंतचं स्टेटमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की AI ॲक्शन शिखर परिषद कोणत्या दोन देशांच्या आयोजनाखाली किंवा सह आयोजनाखाली ऑर्गनाईज करण्यात आली होती, तर भारत आणि फ्रान्स हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. इंडिया अँड फ्रान्स. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे GDP बद्दलचा आहे. आता याच्यामध्ये थोडंसं वेगळं उत्तर येऊ शकतं, कारण मग रेफरन्स याच्यासाठी काय वापरायचा. आयोगाने सांगितलंय की 2024-25च्या आर्थिक वर्षात असं सांगितलंय 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. परंतु कुणाचा अंदाज तो मुद्दा इथं क्लिअर होत नाही. जर वर्ल्ड बँक IMF यांच्या अकॉर्डिंगली आपण विचार केला तर तो 7.2% असं तिथं त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाबद्दल कन्फ्युजन आहे की नेमका अंदाज कुणाचा, फायनान्स मिनिस्ट्रीचा, वर्ल्ड बँकचा, IMFचा की आणखी कोणत्या संस्थेचा. ह्याच्यामध्ये IMF आणि वर्ल्ड बँक यांचा विचार केला तर 7.2 हा करेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. जनरली 6.5 ते 7% दरम्यान ते सांगितलं जातं, परंतु या दोन संस्थांचा विचार केला तर 7.2 त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली या ठिकाणी CSIRT पॉवर नावाची एक जी सुविधा आहे, फॅसिलिटी आहे, त्याचं उद्घाटन केलेलं होतं. तर श्री मनोहर लाल यांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती झाली. तर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची दोराबाबू दुपर्ती यांची नियुक्ती त्याच्यामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोणत्या ठिकाणी बांधत आहे. लोकेशन विचारलेलं आहे बेसिकली. तर यार्लंग झांगबो नदी जी आहे तिबेटमध्ये ते बांधलं जात आहे. त्यामुळं जगातलं मोठं अशा पद्धतीने ज्या घडामोडी घडत असतात त्याच्यावरती आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड राहिलेलाच आहे. ठीक आहे. तशाच पद्धतीने क्वेश्चन इथं विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला होता. कोणत्या लोकेशनला, तर ते झाकरी या लोकेशनला सुरू करण्यात आला होता. ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ते हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. झाकरी लोकेशन कुणाच्या नियंत्रणाखाली तिथे तो उभारलं जात आहे, तर सतलज जलविद्युत निगम यांच्या नियंत्रणाखाली लोकेशन झाकरी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ते आहे. ठीक आहे. आणि करंट अफेअर्स मधला मग लास्ट क्वेश्चन आहे ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर नीरज चोप्रा यांची त्याच्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मेन्ससाठीची फास्ट ट्रॅक बॅच येत्या 20 जानेवारीला सुरू होत आहे आणि पूर्ण कंबाईन इंटिग्रेटेड बॅच जर विचार केला तर प्रबोधन ही बॅच जी आहे ती 1 फेब्रुवारीला सुरू होत आहे. याच्यामध्ये सगळे विषय तुमचे अशा पद्धतीने शिकवले जातील की तुम्हाला इतर कोणतीही बॅच करण्याची गरज पडणार नाही. नोट्स अवेलेबल असतील ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. करंट अफेअर्सचे 15 प्रश्न इथं संपतात. धन्यवाद. चला आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो बघूयात काय आहे. पॉलिटीचा पेपर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स घ्यायला सुद्धा अडचण नव्हती हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. म्हणजे साधं तुम्ही आपल्या शाश्वत अकॅडमीच्या YouTube चॅनलला जा आणि तिथे वन डे रिव्हिजनचं लेक्चर बघा. म्हणजे हे काय मी हवेत गोळ्या झाडणार नाही आज. आणि तिथे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघायला मिळेल. ठीक आहे. आणि तुम्ही क्रॉस चेक करा. आता ती क्रॉस चेक करायची जबाबदारी माझ्यावर नका टाकू तुम्ही. आता तुम्ही एक एक प्रश्न बघा. काय विचारलाय तुम्हाला पहिला प्रश्न. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण केलं होतं. होय. परिशिष्ट 1 मध्ये 4 फोल्डर सिस्टीम होती. म्हणजे आज जसं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत तसे नव्हते. 7वी घटनादुरुस्ती 1956 आणि राज्य पुनर्रचना कायदा 1956 याने काय केलं, ते 4 फोल्डर सिस्टीम काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणले. तर बघा फोल्डर ए मध्ये काय होते, गव्हर्नर असलेली राज्य, कायदे मंडळ असलेली राज्य असं नव्हतं. गव्हर्नर असलेली राज्य. बी मध्ये ब्रिटिश भारतातील राज्यपालांची राज्य नाही, मग ब्रिटिश भारतामधली संस्थानिकांची राज्य. म्हणजे हे 2 पर्याय गेले. आता विचार करा तुम्ही, उत्तर तुमचं ए आणि बी उत्तरामध्ये नकोय.
ए आणि बी नकोय, तुमचं डायरेक्ट उत्तर शिल्लक राहिलं सी आणि डी. तुम्ही बघा, सी मध्ये ब्रिटिश भारतामधले चीफ कमिशनरचे प्रांत आणि फोल्डर डी मध्ये अंदमान आणि निकोबार बेट. बस हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? चला आता पुढचा प्रश्न जर आपण बघितला, हा एकच मिनिट हा. चला पुढचा प्रश्न. तुम्हाला इथे काय विचारलं होतं? वर्गीकरण विचारलं होतं, योग्य जोड्या निवडायच्या होत्या तुम्हाला. ठीक आहे, चला पुढचा जर प्रश्न आपण बघितला, याच्यामध्ये काय आहे, भारतीय संविधानातील कलम 243 जी, अनेक वेळा तुम्हाला शिकवताना जी फॉर जबाबदाऱ्या असं सांगितलं होतं मी. चेक करूयात कोणतं बरोबर आहे विचारलंय. सदस्यांची अपात्रता एफ फेल्युअर असं मी सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, पंचायतीची रचना सी फॉर कंपोजिशन 243 सी रचना, आणि पंचायतीचा कालावधी 243 ई मध्ये होता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त बी. 243 जी अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. क्लिअर? आणि जे की कशाशी संबंधित आहे? 11वे परिशिष्ट. 11वे परिशिष्ट. क्लिअर? चला नेक्स्ट काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. खरं तर हा प्रश्न मी पंचायत राजमध्ये गणणार नाही, हा राज्यघटनेमधला प्रश्न आहे. घटनेचा भाग 9 आणि 9A याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहेत ते. ठीक आहे, बघा ग्रामसभा. आता ग्रामसभा 243A. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं सदस्यांची अपात्रता एफ, आत्ताच सांगितलं होतं पाठीमागच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं ए ला 3 किती पर्याय आहेत तुमच्याकडे? 2 पर्याय तर तुमचे कट झाले. आणि डी ला 2 असे किती पर्याय आहेत? हा पण गेला. थेट तुमचं उत्तर आलं. तरी क्रॉस चेक करूयात. ठीक आहे, आरक्षण कुठे आहे? डी मध्ये. ठीक आहे, निवडणुका कशामध्ये आहेत? के मध्ये. सोपा होता पर्याय हा सुद्धा. म्हणजे कुणीच, म्हणजे कितीही, पुन्हा मी जर म्हटलं पेपर सोपा होता तर तुम्ही टीका करत बसणार. तुम्ही चेक करा, क्रॉस चेक करा. तुम्हाला सिलेबस पूर्ण केलेला होता आणि त्याच्यातून प्रश्न आहेत. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे एकच कळालं, फक्त वरवरचं करून मार्क्स मिळणार नाही. ती संपूर्ण 100% सिलेबस कंप्लीट केला पाहिजे. नाही की फक्त शॉर्ट नोट्स वाचून तुमचे आउट ऑफ मार्क येणार नाहीत, हे नक्की लक्षात ठेवा. चला, तुम्ही जर बघितलं संविधानाच्या कलम 8 मध्ये कशाचा उल्लेख होतो, तर 8 मध्ये काय आहे? भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नागरिकत्व. ठीक आहे, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नागरिकत्व हे याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, बघा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचं नागरिकत्व कुठे येतं? ते 6 मध्ये येतं. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचं नागरिकत्व संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या नियमन करेल, ते कुठे आहे? सगळं 11 मध्ये आहे. तर लक्षात घ्या, आपलं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय, भारतीय वंशाचं व्यक्तीचं नागरिकत्व. ठीक आहे, चला नेक्स्ट. सोपाच प्रश्न आहे हा सुद्धा. मी तर ओरडून सांगितलं रे तुम्हाला. कोणत्या देशाकडून काय घेतलं हा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. ठीक आहे, बघा मार्गदर्शक तत्व जी आहेत ती कुठली आहेत? आयर्लंड. म्हणजे 1 ला 3. चला 2 पर्याय तर इथेच कट झाले. मूलभूत हक्क किंवा मूलभूत हक्क बघा कुठनं घेतलेला आहे? USA. म्हणजे बी ला 5. चला आणखी कट झालं नाही. समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया, समवर्ती सूची म्हणजे सी ला 1. आता सी ला 1 आलं लक्षात? म्हणजे हा पर्याय आता गेला. 4 नंबरचा पर्याय हे काय असलं पाहिजे? आपलं उत्तर असलं पाहिजे. क्लिअर? चला बघा, मी पेपर बद्दल बोलत नाही, मी पॉलिटी बद्दल बोलतोय. सोपा होता. ठीक आहे, चला बर. हा प्रश्न बघा, मी वारंवार तुम्हाला बॅच मध्ये होमवर्क मध्ये आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल आणि सिक्वेन्स लिहायला सांगितलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारलाय सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून कुणी, लॉंगेस्ट पिरियड विचारलाय, मल्टिपल टाइम नाही विचारलं. आलं लक्षात? आणि वसंतराव नाईक 11 वर्षापेक्षा जास्त. ठीक आहे, आणि 2 नंबर पुन्हा शरद पवार आहेत. ठीक आहे, चला सोपा प्रश्न होता हा सुद्धा. बर, हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत? 20 शी संबंधित आहेत. ठीक आहे, बघा कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीच्या जीविताच्या हक्काला धक्का लावला जाणार नाही. हे 21 मध्ये आहे रे बाबांनो.
क्लिअर? म्हणजे हा ए पर्याय तर गेला, ठीक आहे, ए पर्याय गेला म्हटलं, एवढे सगळे गेले, उत्तर आलं बी आणि सी. उत्तर आलं बी आणि सी. बघा, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाते, नो डबल जेपर्डी, बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर एका विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. आता बघा, हे वाक्य थोडंसं चुकीचं आहे. कोणत्याही अपराधाबद्दल नाही, हे लागू होतं फक्त क्रिमिनल गुन्ह्यांसाठी. परंतु प्रश्नामध्ये म्हटलंय 20शी संबंधित आहे का? होय, 20शी संबंधित आहे. म्हणजे लईच टोकाला जाऊन जर पोरांनी ऑब्जेक्शन घ्यायचं ठरवलं तर कदाचित आयोग याच्याबद्दल विचार करू शकतो, कारण कोणत्याही अपराधाबद्दल नाही, फक्त क्रिमिनल बद्दल आहे, दिवाणीबद्दल हे संरक्षण प्राप्त नाही. ठीक आहे. आणि 6 ते 14 बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण 21A मध्ये आहे. चला, याचं उत्तर काय येणार आपलं? बी आणि सी. चला नेक्स्ट बघा, वन डेचं रिव्हिजन आठवा. वन डेचं याच्यामध्ये मी तुमचं काय घेतलेलं होतं, घटनेचा भाग 17वा, कार्यालयीन भाषा शिकवलंय हे कलम तुम्हाला मी. ठीक आहे. बघा, कलम 349 काय आहे बघा, हे जे आहे ना, हे तरतूद आहे 348 मध्ये. काय? सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा, विधेयकाची भाषा, उच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा संसद कायदा करून ठरेल, आणि असा कायदा करताना विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसहमतीने मांडलं पाहिजे. हे आहे 349 मध्ये. म्हणजे काय आहे, भाषेसंबंधी कायदे करतानाची विशेष प्रक्रिया. लय पोरांनी उत्तर चुकवलं असेल आणि पर्याय क्रमांक 2 लिहिला असेल. पण बघा, आपल्या बॅच ओपन करा, आपलं वन डे रिव्हिजन ओपन करा. मी तुम्हाला त्याच्यामध्ये ठणकावून सांगितलंय हे कलम नेमकं कशा संबंधित आहे. आणि सेम अशीच आता मुख्य परीक्षेची आणि पूर्व परीक्षेची आपली प्रबोधन बॅच येते. सेम या लेवलला बघा, मी म्हणत नाही बॅचमधनं किंवा नोट्समधनं प्रश्न येत आहेत, नाही, आयोगाच्या सिलेबसमधनं प्रश्न येत आहेत. आणि आमचं काम तेच असणार आहे, सिलेबस कंप्लीट करणं. आमचं सिलेबस कंप्लीट केलं की तुम्ही तुमच्याकडून ते करून घेणं सुद्धा काम आमचं राहील. फक्त तुम्ही सांगितलेलं ऐकत चला. म्हणजे कधी कधी विद्यार्थी पण कधी कधी अतिशहाणे बनतात, नका बनू अजिबात, ऐका, कारण तेवढे वर्ष आम्ही त्याच्यात घालवलेत आणि हेच तुम्हाला प्रबोधन बॅच मधून देणार आहे आम्ही. ठीक आहे. चला, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलंय. बघा, वैयक्तिक आणि सामूहिक क्षेत्रामध्ये सतत विकास करत राहणं आहे. जो जन्मदाता आहे किंवा पालक आहे त्याने शिक्षणापर्यंत पोहोचवायचं आहे. कधीच आहे ते 86वी घटनावस्ती 2002 ने टाकलेलं आहे. बघा, गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर सल्ला कुठे आहे रे बाबांनो? ते 39A मध्ये आहे. त्याचा संबंध आहे का? म्हणजे 3 कर्तव्यांमध्ये समावेश नाही. 4, देशाचं रक्षण करणे आणि आव्हान केलं जाईल राष्ट्रीय सेवा बजावणं आहे की ते? सोपंच होतं हे, म्हणजे काही लय अवघड प्रश्न नव्हता हा. ठीक आहे. चला नेक्स्ट, राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे. आता तुम्ही बघा, कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील. बाबांनो, ती तरतूद आहे 156 मध्ये. ठीक आहे. ए. आता कोणतं चुकीचं आहे? बाकीचे पर्यायच नाहीत तसे, थेट उत्तर आलं, पण तरी क्रॉस चेक करूयात. 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती स्वतःच्या सही शिक्क्यानिशी करतील, बरोबर आहे. 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता त्यांच्या हाती असेल किंवा थेट त्यांच्याकडून किंवा त्यांच्या मार्फत नियुक्त केलेल्या अधिकारी मंत्रिमंडळामार्फत वापरले जाईल, ते आहे. ठीक आहे. 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे फक्त ए विधान चुकीचं आहे. ठीक आहे. चला, ही आहे आपली प्रबोधन बॅच. सगळे महाराष्ट्रातले टॉपचे नावं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील, जे की आपापल्या विषयामधले तज्ज्ञ आहेत. ठीक आहे. आणि ही बॅच आपली चालू होते 1 फेब्रुवारीला. ही सर्वांनी बॅच जर जॉईन केली तर तुमचा 100% सिलेबस योग्य वेळेत कंप्लीट होणार आहे आणि याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी कोणते विधान 168 मध्ये समाविष्ट नाही? बघा, 168 मध्ये असं आहे का, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल आणि एक राज्यपाल असेल, आहे. जिथे 2 सभागृह असतील तिथे एक विधानसभा आणि दुसरे विधान परिषद, हे सुद्धा 168 मध्ये आहे. जिथे फक्त एकच सभागृह आहे तिथे विधानसभा, हे सुद्धा आहे. हा लास्ट टाइमचाच PYQ रिपीट आहे. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये थेट मतदारसंघामधून निवडलेले
किमान 60 आणि जास्तीत जास्त 500 अशी तरतूद हे बरोबर आहे, परंतु हे आहे 170 मध्ये. म्हणजे फक्त डी त्याच्यामध्ये नाही, हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. सोपं रे, झालंय सगळं हे आपलं. चला, उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य ओळखायचेत. अयोग्य. ठीक आहे. भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे. ठीक आहे. कलम 66 मध्ये हे सगळं बघायला मिळतं आपल्याला. 45 वर्ष नाही बाबांनो, 35 वर्ष पूर्ण केली असावीत. लोकसभेचा सदस्य म्हणून नाही, राज्यसभा सदस्य म्हणून निवडून यायला पात्र असावा. मला विचारलंय अयोग्य, बी आणि सी आहे का पर्याय कुठे? पहिलाच. सिंपल आहे, सिंपल. चला बघा, हा प्रश्न थोडासा किचकट होता, थोडासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा इथे तारीख दिली आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय असण्यात आलं. हे विधान बरोबर आहे. पण तुम्हाला माहित नसेल कदाचित ते, महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 165 नुसार केली जाते. बरोबर आहे. ठीक आहे. बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. बरोबर आहे. ते सप्टेंबर 2025 पर्यंत होते. ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट 25 पर्यंत बरोबर आहे. ठीक आहे. आता साठे म्हणून झालेले आहेत. मला विचारले की कोणते बरोबर आहेत. ठीक आहे. तुमचं बी बरोबर आहे, सी बरोबर आहे. ठीक आहे. आणि ए सुद्धा बरोबर आहे का? होय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, पंतप्रधानांच्या भूमिकेबद्दल योग्य विधाने ओळखा. राजांनो, आपली कुठलीही बॅच काढून बघा, तुम्हाला हे वर्णन केलेले बघायला मिळतील. लेटेस्ट झालेल्या बॅच बघा, त्याच्यात हे वर्णन तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. आता बघा, योग्य रॅमसे मूर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, मनरो पंतप्रधान हे गौण ताऱ्यांमधला चंद्र आहेत. नाही, हे वाक्य कुणी म्हटलंय माहितीये का? गौण ताऱ्यामधला चंद्र विल्यम हार्कोट यांनी. म्हणजे सी चुकीचं आहे. सी चुकीचं आहे. म्हणजे बरोबर पर्याय कोणते राहिले? ए आणि बी. संपला विषय. आणि आपल्या लेटेस्ट बॅच मध्ये तुम्हाला हे दिलंय सगळं. चला नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि कोणत्या भागात? बाबांनो, पहिलंच लेक्चर आहे. तुम्हाला जे सुरुवात केली आपल्या वन डे रिव्हिजन मध्ये, त्याच्यात सांगितलं भाग आणि परिशिष्ट याच्यावरती आयोग सतत प्रश्न विचारतोय. आणि सेम यावेळेस सुद्धा झालं. काय विचारलंय? कोणत्या भागात आणि कलमात मूलभूत कर्तव्य आहेत? कोणत्या कलमात? 51A. कोणत्या कलमामध्ये? 51A मध्ये. राईट. आणि भाग कोणता आहे? 4A. बाकीचे पर्याय गेले. तुमचा 1 नंबरचा पर्याय काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे. चला, अशा प्रकारे हे पॉलिटीचे 15 प्रश्न होते. सगळेच्या सगळे तुम्हाला बरोबर यायला पाहिजे होते. 100%. इथे कोणतीच अडचण आली नसती. चला, थँक्यू. आज झालेल्या पेपरचे आपण सायन्सचे 15 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत, की यामध्ये आपले प्रश्न 66 पासून 80 पर्यंत असणार आहे. मग लक्षात घ्या. सो आपण जर प्रश्न क्रमांक 66 पाहिला तर कशाबद्दल विचारलेला आहे पहा, खालील विधाने बरोबर की चूक ते ओळखा. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण प्रश्न विचारला, पूर्ण प्रश्नाचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर पूर्ण कन्सेप्च्युअल बेसवरती आहे, की जिथे आयोगाने आजचा जर आपण पेपर पाहिला, काही प्रश्न पूर्ण फॅक्च्युअल आहे, काही प्रश्न पूर्ण कन्सेप्च्युअल आहे. जर आपण हा प्रश्न पाहिला पूर्ण कन्सेप्च्युअल आहे. मग काय विचारलंय पहा, श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतो. आणि जे आपल्याकडे श किरण म्हणजे एक्सरेज आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. म्हणजे पहिलं विधान कसं आहे? ते योग्य आहे. दुसरं काय म्हटलंय पहा, की श किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. आता लक्षात घ्या, जर आपण एक्सरेची वेव्हलेंथ पाहिली तर ही आपल्याला शॉर्ट पाहायला मिळते. सो हे पण स्टेटमेंट कसं आहे? तर करेक्ट पाहायला मिळतं. देन पुढे पहा काय म्हटलेलं आहे, श किरणांवर ऋण भार असतो. लक्षात घ्या मित्रांनो, इथे ऋण भार किंवा धन भार म्हणजे चार्जेसचा काही विषयच नाही, बिकॉज दे आर वेव्हलेंथ. ते वेव्हलेंथ आहे किंवा ते आपल्याला एक रेसच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होताना पाहायला मिळतात. सो इथे चार्जचा काही संबंध नाही, म्हणून हे स्टेटमेंट कसं पाहायला मिळतं? चूक पाहायला मिळतं. आणि पुढे काय म्हटले पहा, श किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. लक्षात घ्या, जर आपण एक्सरे पाहिलं, आता आपण मोस्ट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये एक्सरे वापरतो, किंवा आपल्याला जर बॉडीमध्ये इंटरनल फोटोग्राफी करायची असेल किंवा आपल्याला जर एखादं स्कॅनिंग करायचं असेल तर आपण एक्सरे लाईट वापरतो. सो ह्या एक्सरे लाईटमध्ये आपल्याला विचलित होणं किंवा जे काही इलेक्ट्रो किंवा विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र आहे, मग अशा चुंबकीय क्षेत्रामुळे हे विचलित होत नाही किंवा डिस्टर्ब होत नाही. सो हे पण काय झाले? चूक. मग पहिले 2 बरोबर आहे, नंतरचे 2 चूक आहे. असा पर्याय फक्त कुठे पाहायला भेटतो आपल्याला? तर ऑप्शन नंबर
1 मध्ये. देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? आता लक्षात घ्या, अप्रकटचा मिनिंग समजून घ्या. इथे आयोगाने तुम्हाला सरळ सरळ डेफिनेशन विचारलेली आहे. ही डेफिनेशन कशाबद्दल विचारलेली आहे? लॅटेंट हीट बद्दल विचारलेली आहे. मग आता लॅटेंट हीट म्हणजे काय असतं मित्रांनो? जर इथे आपण सगळे पर्याय पाहिले तर लॅटेंट हीट म्हणजे काय? ज्यावेळेस पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याचे विलयन बिंदूवर तापमान वाढविण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करतात. मग लक्षात घ्या, इथे कन्व्हर्जन आहे सॉलिडचं लिक्विड. जर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होत असेल देन इट इज कॉल्ड एज लॅटेंट हीट. सो आपण त्याला लॅटेंट हीट कसे म्हणे? ज्यावेळेस आपल्याला तिथे तापमान वाढविण्यासाठी जे सॉलिड आहे, सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो आपण? लिक्विडमध्ये. सो इथे आपल्याला जे या प्रश्नाचं उत्तर आहे ती डेफिनेशन कशामध्ये पाहायला मिळते? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. पण जर आपण वरचे 2 पर्याय पाहिले तर लक्षात घ्या, वरचे 2 पर्याय आहे स्पेसिफिक हीट बद्दल. याच्यावरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. जर आपण स्पेसिफिक हीट पाहिलं तर पहिला पर्याय स्पेसिफिक हीटची व्याख्या आहे. मग लक्षात घ्या काय म्हटलं इथे? पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणारी उष्णतेची मात्रा म्हणजे स्पेसिफिक हीट. पण जर आपण दुसरा पर्याय पाहिला तर दुसऱ्या पर्यायामध्ये काय म्हटलंय? एकक वस्तुमानाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने म्हणजे ही स्पेसिफिक हीटची कंडिशन आहे. लक्षात घ्या. सो पहिल्यामध्ये व्याख्या आहे, दुसऱ्यामध्ये याची कंडिशन आहे. पण प्रश्नामध्ये विचारले लॅटेंट हीट, लॅटेंट हीट मध्ये आपण जे काही आपल्याकडे घनस्थिती आहे, जी काही सॉलिड कंडिशन आहे त्यांचं कन्व्हर्जन आपण द्रव अवस्थेमध्ये पाहतो. मग यासाठी आपल्याला लागणारी जी उष्णतेची मात्रा आहे त्यालाच काय म्हणतो आपण? लॅटेंट हीट म्हणतो. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. जोड्या जुळवा. आता लक्षात घ्या मित्रांनो, जोड्या जुळवा आहे पूर्ण फॅक्च्युअल प्रश्न आहे. मग आता याला सोडवताना काय करूया आपण? जो आपल्याला इझी वाटणारा पॉईंट आहे तो आपण अगोदर घेऊयात. मग लक्षात घ्या, जर आपण हा जोड्या लावा पाहिला तर बीटा कण, बीटा कण कशामध्ये पाहायला भेटतात? आपल्याला इलेक्ट्रॉनमध्ये पाहायला मिळतात. जर आपण अल्फा कण पाहिला तर अल्फा कण कशामध्ये पाहायला मिळतो? रिगार्डिंग टू हेलियम पाहायला मिळतो. जर आपण किरणोत्सर्गाचे एकक पाहिले तर एकक इथं आपल्याला डायरेक्टली आयोगाने युनिट विचारलेला आहे. युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी याचं आपल्याला काय पाहायला मिळतं? क्युरी पाहायला मिळतं. लक्षात घ्या, एकक काय आहे? क्युरी आहे. आणि शेवटचा राहिलेला कोणता आपल्याकडे? गॅमा किरण. गॅमा किरण म्हणजेच उच्च ऊर्जेचे फोटॉन मॉलिक्यूल. मग लक्षात घ्या, अचं किती आहे आपल्याकडे? 3 आहे. अचं 3 आहे. देन बचं किती आहे आपल्याकडे? 2 आहे. सो आपलं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला आयोगाने पूर्णपणे फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे की ज्यामध्ये आता हे प्रश्न मित्रांनो आपण सगळे जे आपली वन डे रिव्हिजन झालेली आहे त्या वन डे रिव्हिजन मध्ये तुम्हाला ते वन डे रिव्हिजन युट्यूबला पण पाहायला भेटेल. त्यातून आजचा जो पेपर झालेला आहे मोस्ट ऑफ कव्हर झालेला आहे. कारण त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ कन्सेप्च्युअल डेटा घेतला होता आणि जो कन्सेप्च्युअल डेटा फक्त तुम्हाला आजच्या पेपरमध्ये ऍप्लिकेशन पद्धतीने वापरायचा होता की जो तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी इझिली हेल्पफुल होता. मग आता लक्षात घ्या. देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? मग आता लक्षात घ्या, जर आपण ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज पाहिलं तर आयोगाने 4 ऑप्शन दिलेत. बॉक्साईट आहे, देन आपल्याकडे दिलेला मॅलाकाईट आहे, गॅलिना आहे आणि डॉलोमाइट आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण प्रश्न पाहिला तर हा प्रश्न तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये धातू आणि धातुके म्हणजे मिनरल्स आणि ओर्स यामध्ये पाहायला भेटेल. मग लक्षात घ्या, जर आपण धातू आणि धातुके पाहिलं किंवा जे धातू मिक्सचर फॉर्ममध्ये आहे अशा वेळेस आपण त्यांना काय म्हणणार आहोत की जे खनिजांच्या फॉर्ममध्ये आहे त्या खनिजांचं तिथून आपण आयसोलेशन करू शकतो. मग ॲल्युमिनियमचं आयसोलेशन आपल्याला कुणापासून पाहायला मिळतं? बॉक्साईट पासून. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 असेल. मग लक्षात घ्या, हाही प्रश्न तुम्हाला फॅक्च्युअल पद्धतीनेच पाहायला भेटेल. हाही प्रश्न, याही प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण आपल्या वन डे मध्ये घेतलेलं आहे की ज्या वन डे मध्ये आपण हे सगळे एक्झाम्पल डिस्कस केले होते त्यातलाच एक कुठे आला आयोगाने विचारलाय? बॉक्साईटच्या रिगार्डिंग. देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे. कार्बनचा सर्वाधिक मुबलक समस्थानिके अणुवस्तुमान संख्या किती आहे? मग लक्षात घ्या, इथे आपल्याला आयसोटोप विचारलेला आहे. मग आता जर आपण आयसोटोपचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला समान अणुअंक आणि विषम अणुवस्तुमानांक पाहायला भेटणार आहे की ज्यांना आपण काय म्हणतो? आयसोटोप म्हणतो. मग असे आयसोटोप मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त किती कार्बन पाहायला मिळतात? तर 12 पाहायला मिळतात. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? 12 म्हणजे पर्याय क्रमांक 4. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला फक्त मुबलक समस्थानिके विचारलेले आहेत आणि मुबलक समस्थानिके किती पाहायला भेटतात? तर 12 पाहायला भेटतात. देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे. आता इथे जर आपण हा प्रश्न पाहिला मित्रांनो, या प्रश्नाला 2 अँगल देता येईल. तुम्ही जिओग्राफीचा पण अँगल देऊ शकता, इव्हन तुम्ही सायन्सचा पण अँगल देऊ शकता, इव्हन आपण पर्यावरणाचा पण अँगल देऊ शकतो. सो या प्रश्नाचा आपण 3 ठिकाणी अभ्यास केलाय. भूगोलमध्ये, आपल्या सायन्समध्ये, इव्हन पर्यावरणामध्ये. सगळ्यात जास्त रोल तुम्हाला इथे पर्यावरणामध्ये आणि भूगोलमध्ये पाहायला मिळेल. मग प्रश्नामध्ये काय विचारले पहा. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने
क्रमाने आहेत त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? मग लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर वरती आपल्याला वातावरण पाहायला भेटेल, देन खाली आपल्याला जमीन पाहायला भेटेल. आपल्याला जमिनीपासून वातावरणाकडे थर विचारलाय. लक्षात घ्या, जमिनीपासून वातावरणाकडे, आपल्या वरतून खाली नाही विचारलं, खालून वरती थर विचारलेला आहे. जर खालून वरच्या दिशेने थर विचारलेला असेल तर तो थर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहायला भेटतं? तपांबर पाहायला भेटतं. देन कोण आहे? स्थितांबर आहे. त्याच्यानंतर मध्यंबर, मध्यंबर म्हणजे आपल्याकडे असणारी मेझोस्फिअर. देन सगळ्यात शेवटी वरती आपल्याला काय पाहायला भेटेल? उष्णांबर. मग लक्षात घ्या, आयोगाने जो क्रम विचारलाय तो जमिनीपासून वरच्या दिशेने विचारलेला आहे. जर जमिनीपासून वरच्या दिशेने विचारलेला असेल तर आपल्याला तो थर कोणत्या वेने पाहायला भेटतो? तपांबर, सीतांबर, मध्यांबर आणि उष्णांबर. मग लक्षात घ्या, जर आपण प्रश्नाची व्यवस्थित डिमांड पाहिली तर पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने, सो जमिनीपासून वरच्या दिशेने हे स्टेटमेंट आपल्याला फुलफिल पाहायला मिळतं. सो याचं उत्तर काय झालं? तर पर्याय क्रमांक 4. देन पुढचं स्टेटमेंट पहा काय विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणता प्राणी हा सर्वात आदिम म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट हा आपल्याला कसा पाहायला मिळतो? अज्ञाताशी संबंधित पाहायला मिळतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण अज्ञाता पाहिलं तर अज्ञाता काय आहे ती गोष्ट आधी आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, अज्ञाता म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक प्रिमेटिव्ह सेल पाहायला भेटते किंवा एक प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम पाहायला मिळतोय की ज्या प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझमचं इथे आपल्याला स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आणि त्यांचा गट कोणता हे आपल्याला सांगायचं आहे. मग लक्षात घ्या, जर आपण या कंडिशनचा ॲनिमल पाहिला किंवा या कंडिशनची सेल पाहिली तर ती सेल आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते? तर लॅम्प्रेमध्ये पाहायला मिळते. लक्षात घ्या, कशामध्ये पाहायला भेटते? लॅम्प्रेमध्ये. मग आता इथे जर आपण प्रश्नाची डिमांड व्यवस्थित समजून घेतली असेल तर आपल्याला आदिम पृष्ठवंशीय विचारलाय. आदिम पृष्ठवंशीय म्हणजेच आपल्याकडे प्रिमेटिव्ह वर्टिब्रेट की ज्याची सुरुवात झालेली आहे, ज्यांच्यापासून उत्क्रांती होणार आहे, असा उत्क्रांती असणारा गट आपल्याला कोणता पाहायला मिळतो? तर लॅम्प्रे. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल? तर उत्तर असेल. देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे? कॅटाफिश. मात्र लक्षात घ्या काय विचारले आपल्याला? कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारखे प्रक्षेपणावर. देन रुची विज्ञान कलिका. आता लक्षात घ्या, रुची विज्ञान कलिका म्हणजे काय? एक्झाम्पल टेस्ट बर्ड. एक्झाम्पल टेस्ट बर्ड. जसं आपल्याकडे जिभेचं काम असतं, जीभ काय करते? टेस्ट आयडेंटिफाय करते. तसं यांच्याकडे ज्या टेस्ट बर्ड आहे त्या कशामध्ये पाहायला भेटतात? रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना काय म्हणतात? तर त्यांना बार्बेल म्हणतात. लक्षात घ्या, बार्बेल म्हणतात. आता मित्रांनो, जर आपण सगळे प्राणी पाहिले तर प्रत्येक प्राण्यांची रचना वेगळी आहे. काही प्राण्यांमध्ये आपल्याला जबडा पाहायला भेटेल. हे जबडे विरहित प्राणी आहेत की जे कम्प्लिटली ॲक्वॅटिक आहेत. लक्षात घ्या, ॲक्वॅटिक आहेत, परंतु या प्रजातींमध्ये काय पाहायला भेटतं? आपल्याला मिशांसारखं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. मग जर तुम्ही प्रश्नाची डिमांड पाहिली तर प्रश्न पूर्णपणे फॅक्च्युअल आहे. पूर्णपणे फॅक्च्युअल आहे. आता जर याला तुम्ही अँगल द्यायचा म्हटलं तर ॲनिमल क्लासिफिकेशनचा पण अँगल देऊ शकता, पण त्यातही तुम्हाला हा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, जर आपण अशा प्राण्यांच्या टेस्ट बर्ड पाहिल्या तर अशा प्राण्यांच्या टेस्ट बर्ड आपल्याला कोणत्या पार्ट थ्रू कंट्रोलमध्ये पाहायला भेटतात? तर बार्बेल थ्रू. सो बार्बेल हे यांचं काय असेल? तर आन्सर असेल. या प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा जबडा पाहायला मिळत नाही. देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे. डेंटालियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? मग लक्षात घ्या, जर आता आपण इथे पाहिले सगळे फायलम आहे. फायलम मोलिस्का आहे, फायलम ॲनिलिडा आहे, फायलम आर्थ्रोपोडा आहे, फायलम एकाइनोडर्मेटा आहे. पण जर आपण हा प्राणी पाहिला तर हा प्राणी कम्प्लिटली ॲक्वॅटिक आहे. कम्प्लिटली ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारा. यातला जो आर्थ्रोपोडा आहे हा सर्वात मोठा संघ आहे किंवा सर्वात मोठा फायलम आहे. सो इथे जमिनीवरचे पण प्राणी येतात. सो इथे हा ऑप्शन काही प्रमाणात एलिमिनेट होतो. मग आपल्याला पूर्णपणे अशी प्रजाती किंवा पूर्णपणे असा फायलम की जो फायलम आपल्याला पाण्यात अवलंबून पाहायला मिळतो तो म्हणजे संघ मोलुस्का किंवा फायलम मोलुस्का. मग आता हा कोणता प्राणी आहे? आपल्याकडे ॲक्वॅटिक प्राणी आहे. जर हा ॲक्वॅटिक प्राणी असेल किंवा पाण्यात राहणारा प्राणी असेल तर असे प्राणी कोणत्या संघामध्ये पाहायला मिळतात? फायलम मोलुस्का. मग लक्षात घ्या, सर्वात मोठा संघ आर्थ्रोपोडा, सर्वात मोठा दुसरा संघ कोणता पाहायला भेटतो आपल्याला? तर मोलुस्का पाहायला भेटतो. देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजांची आवश्यकता असते? आता लक्षात घ्या, याही प्रश्नाचं उत्तर जो आपला वन डे भाग झालेला आहे किंवा जो वन डे सेशन झालेला आहे त्या वन डे सेशनमध्ये आपण बॉटनीमध्ये कव्हर केलेला आहे. मग आता वनस्पतींची चयापचय क्रिया म्हणजे काय? आता चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम. जसं आपल्याही बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होतं, सेम मेटाबॉलिझम आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं. आणि जर आपण प्लांटमध्ये कॅल्शियमचं मेटाबॉलिझम करत असेल, आता लक्षात घ्या, कॅल्शियम हे वन ऑफ द मायक्रो न्यूट्रिएंट आहे. वनस्पतींकडे 2 न्यूट्रिएंट असतात, मॅक्रो आणि मायक्रो. त्यातला हा कॅल्शियम काय आहे? आपल्याकडे मायक्रो न्यूट्रिएंट आहे. आणि या कॅल्शियमचं चयापचय करण्याची क्रिया
कोण करतो? बोरॉन करतो. म्हणून शेतामध्ये ज्यावेळेस आपण मायक्रो न्यूट्रिएंट देतो त्या मायक्रो न्यूट्रिएंटमध्ये आपण बोरॉन टाकतो. कारण बोरॉनमुळे होतं काय, तर बोरॉनमुळे जर आपल्याकडे ही सेल असेल तर सेल वॉल असते, सेलला सेल वॉल आहे म्हणजे पेशी भित्तिका आहे. आणि या पेशी भित्तिकामध्ये लक्षात घ्या, पेशी भित्तिकामध्ये जर आपल्याला म्हणजे वनस्पतींना कॅल्शियम पचवायचा असेल किंवा कॅल्शियमचं पचन करायचं असेल तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? बोरॉन. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4. देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे, जोड्या लावाबद्दल आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला वन डे मध्ये पण सांगितलं होतं की शैवालावरती आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतो आणि याही वर्षी आयोगाने प्रश्न विचारला. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला आपल्या वन डे मध्ये पाहायला भेटेल. मात्र लक्षात घ्या काय म्हटलंय, वनस्पती गटांचे योग्य उदाहरण आणि जोड्या जुळवा. आता लक्षात घ्या, जर यामध्ये पहिलं म्हटलंय सायकस. आता सायकस हे काय असतं? सायकस हे आपल्याकडे एक पेरिनियल क्रॉप आहे किंवा याला इव्हरग्रीन आपण प्लांट म्हणूयात की ज्यामध्ये सायकस आहे किंवा क्रिसमस प्लांट आहे. म्हणजे यांना फळं येतात. लक्षात घ्या, यांना सीड असतं पण यांच्या सीडला कव्हरिंग नसतं म्हणून यांना म्हणतात जिम्नोस्पर्म. लक्षात घ्या, यांना काय म्हणतो आपण? जिम्नोस्पर्म. पण डीचं एक एकाच ठिकाणी आहे. लक्षात घ्या, डीचं एक एकाच ठिकाणी आहे, बाकी सर्व पर्याय काय होतात? आपले एलिमिनेट होतात. मग यामध्ये अचं काय म्हटलेलं आहे आपल्याकडे? शैवालाचं आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. देन ब्रायोफायटा. ब्रायोफायटा म्हणजे कोण आहे आपल्याकडे? फ्युनेरिया आहे. देन राहिलेला टेरिडोफायटा. टेरिडोफायटा म्हणजे कोण आहे? तर लायकोपोडियम आहे. मग लक्षात घ्या, आयोगाचा हा प्रश्न आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं जिम्नोस्पर्म सायकस हे एक्झाम्पल आतापर्यंत आयोगाने यापूर्वी सुद्धा 2दा विचारलेलं आहे. फक्त ते सिंगल लाइनर स्टेटमेंटमध्ये होतं. आता आपल्याला फक्त आयोगाने जोड्या लावाच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. सो प्रश्नाचा पॅटर्न तोच आहे. लक्षात घ्या, प्रश्नाचा पॅटर्न तोच आहे, फक्त रचना बदललेली आहे. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 की ज्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल? जिम्नोस्पर्म काय आहे? तर सायकस म्हणजे डीचं 1. सो डीचं 1 एकाच ठिकाणी आहे. सो हे काय झालं? या प्रश्नाचं उत्तर झालं. देन पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे. आता प्रश्नाची डिमांड समजून घ्या. लक्षात घ्या काय म्हटलंय, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग. लक्षात घ्या, गडद हिरवा रंग म्हणजे पानामध्ये काय जास्त असेल? क्लोरोफिल जास्त असेल. ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात. म्हणजे काय? असं झाडाचं पान. लक्षात घ्या, हे झाडाचं पान की या पानामध्ये आपल्याला हायर अमाऊंट मध्ये काय पाहायला मिळतंय? क्लोरोफिल. जर क्लोरोफिल इथे हायर अमाऊंट मध्ये असेल तर विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात. हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? मग लक्षात घ्या, इथे फॉस्फरसची कमतरता झाली ह्या पानामध्ये म्हणून पानामध्ये हाईट थांबली, कारण फोटोसिंथेसिस वरती बंधन आलं. आणि जर फोटोसिंथेसिस वरती लिमिटेशन येत असेल तर अशा टाईपच्या डिसीजला नेक्रोटिक स्पॉट्स म्हणतात. मग नेक्रोटिक स्पॉट्स काय असतात? तर पानांवरती स्पॉट्स पडतात किंवा पानांवरती आपल्याला असे बिंदू पाहायला मिळतात की ज्या बिंदूमध्ये काय होतं? क्लोरोफिल सेक्रेशन एका जागी होतं म्हणून ते गडद हिरव्या रंगाचे पाहायला मिळतात. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. जर आपण पहिला क्लोरोसिस मध्ये आपल्याला क्लोरोफिलचं प्रमाण कमी पाहायला मिळतं म्हणजे इथे पानं पिवळी असतात. विल्टिंग म्हणजे कोमजणे, पानं कोमजून जातात. सो इथे कोमजण्याचा काही संबंध नाही, कारण इथे काय म्हटलेलं आहे? लक्षात घ्या, इथे आपल्याला डायरेक्टली स्पॉट डिसीज आहे. सो स्पॉट डिसीजचा विल्टिंगशी काही संबंध पाहायला मिळत नाही. आणि देन आहे लिप कर्लिंग. सो लिप कर्लिंग म्हणजे पानं हे राऊंड शेपचे होतात. समजा आता हे पान आहे तर हे पान इथे कोपऱ्यामध्ये काय होईल? तर राऊंड शेपचं होईल. जर हे पान इथे राऊंड शेपचं होत असेल देन इट इज कॉल्ड एज लिप कर्लिंग. पण प्रश्नाची डिमांड ती पण नाही. सो प्रश्नाची डिमांड कोण पूर्ण करतंय? तर आपल्याकडे असणारा नॅक्रोटिक स्पॉट्स क्रिएट करतोय. देन पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे, एबीओ रक्तगटाचा शोध कोणी लावला? लक्षात घ्या मित्रांनो, इथे जर आपण सगळे सायंटिस्ट पाहिले तर पहिला आहे विल्यम हार्वे. यांचा रोल आहे ब्लड सर्क्युलेशन. लक्षात घ्या, विल्यम हार्वे कशामध्ये रोल आहे? ब्लड सर्क्युलेशन. देन आपल्याकडे आहे डिकास्ट्रो आणि स्टर्ली. यांचा रोल रिगार्डिंग टू ब्लड नाही. लक्षात घ्या, यांचा जो स्टडी आहे तो स्टडी आपल्या ब्लडच्या रिगार्डिंग पाहायला मिळत नाही. मग राहिले कोण आपल्याकडे? कार्ल लँडस्टेनर. जर कार्ल लँडस्टेनरचा विचार केला तर यांचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये आहे? एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये आहे. हा प्रश्न आयोगाने पूर्ण फॅक्च्युअल बेसवरती विचारलेला आहे. आणि आपण लास्ट टाइम जेव्हा आपला वन डे पार्ट झाला होता त्याही मध्ये सांगितलं होतं की सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. इव्हन तुम्हाला तो टेब्युलर फॉर्म मध्ये पण दिलेला होता की ज्यामध्ये तुम्हाला कार्ल लँडस्टेनर यांनी कशाचा शोध लावला? तर एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीमचा शोध लावला. हे त्यामध्ये कंटेंट पाहायला भेटेल. सो पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे, जागतिक मधुमेह दिन. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा प्रश्न पाहिला
तर हा प्रश्न पूर्णपणे फॅक्च्युअल आहे, म्हणजे थोडासा आउट ऑफ द सायन्स म्हटलं तरी चालेल, पण लक्षात घ्या सायन्सच्या रिगार्डिंग आपल्याला इथे काही गव्हर्नमेंट पॉलिसीच्या रिगार्डिंग एक डे पाहायला मिळतो. त्या दिवसावरती आयोगाने हा प्रश्न विचारलाय. मग जागतिक मधुमेह दिन आपल्याला हा 14 नोव्हेंबरला पाहायला मिळतो. जागतिक मधुमेह दिन म्हणजेच काय, तर वर्ल्ड डायबिटीज डे. सो आपल्याकडे असणारा जागतिक शुगर दिन किंवा जागतिक डायबिटीज दिवस कधी आहे, 14 नोव्हेंबर. सो पूर्ण प्रश्न फॅक्च्युअल आहे, पाठच करावा लागेल. देन आता आपला शेवटचा प्रश्न काय काय आहे पहा. हा पण प्रश्न मित्रांनो रिपीट झालेला आहे, रिपीट आहे, PYQ आहे. आयोगाने यापूर्वी खूप वेळा PYQ विचारलेला आहे. या जीवनसत्वामुळे रक्त गोठवण्यास मदत होते. रक्त गोठवणे म्हणजे ब्लड क्लॉटिंग. लक्षात घ्या, रक्त गोठवणे म्हणजे ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगसाठी आपल्याकडे असतो व्हिटॅमिन के. लक्षात घ्या, जर आपण सगळ्या जीवनसत्वांचा विचार केला तर व्हिटॅमिन के हे कशासाठी लागतं, आपल्याला रक्त गोठवण्यासाठी किंवा ब्लड क्लॉटिंगसाठी. हा मित्रांनो आयोगाने विचारलेला PYQ आहे. टोटल आयोगाने PYQ आहे असाच विचारलाय, फक्त याची रचना बदललेली आहे. जर आपण व्हिटॅमिन ई पाहिलं तर व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. लक्षात घ्या, हे काय म्हणून काम करतं, अँटीऑक्सिडंट. जर आपण व्हिटॅमिन डी पाहिलं तर व्हिटॅमिन डी आपल्या बॉडीमध्ये जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम आपल्या त्वचेमध्ये तयार करण्याचं काम करतं. आणि जर आपण व्हिटॅमिन सी पाहिलं तर व्हिटॅमिन सी आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझमसाठी मदत करतं. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाच्या क्रिया. सो आपला हा सगळा पार्ट, मग लक्षात घ्या, सगळा पार्ट रिगार्डिंग टू व्हिटॅमिन आहे. सो प्रश्नाची डिमांड कोण पूर्ण करतंय, तर व्हिटॅमिन के पूर्ण करतंय. मग लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपले सगळे प्रश्न झालेले आहेत. याच प्रश्नांच्या ओरिएंटेड आता आपले नवीन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पूर्ण एक इंटिग्रेटेड बॅच घेऊन येत आहोत. बॅच आहे प्रबोधन बॅच. या बॅच मध्ये आपल्याला सर्व विषय एकदम सखोल शिकवले जातील की जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर असेल. ही बॅच चालू होत आहे 1 फेब्रुवारी पासून, की ज्यामध्ये प्रत्येक शिक्षक आपापल्या विषयासाठी तज्ज्ञ आहेत की जे तुम्हाला पूर्ण PYQ ओरिएंटेड, कन्सेप्च्युअल ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड, इव्हन त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे सगळा सिलेबस यामध्ये कव्हर केला जाईल. संयुक्त गट ब पूर्व 2025 मॅथमॅटिक्स याचे क्वेश्चनचे आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. पहिला प्रश्न, एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचं गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. आता पहा, इथं मला 52:13 म्हणजे हे जे गुणोत्तर आहे 52:13 म्हणजे मी याला 4:1 असं माझं झालं असतं. मग आता इथं राज्यांची संख्या ही केंद्रशासित पेक्षा इथं कितीनं जास्त आहे. हे जर 4 असेल तर ते 1 आहे, म्हणजे 3 जास्त आहे. आणि हे किती होतं, 1 3/1 आणि टक्क्यासाठी गुणिले 100 म्हणजे याचं उत्तर आपलं किती पाहिजे होतं, 300% पाहिजे होतं, की जे आयोगानं ऑप्शन मध्ये कुठेही दिलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न काय होईल, रद्द होईल. नेक्स्ट, एका आयताचं मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचं माप 10% कमी झालं. त्यामुळं आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं मोजमाप करताना झालेल्या चुकीची टक्केवारी काढायची आहे. आता याला बेसिक पद्धत काय वापरायची आणि शॉर्टकट. आता एक्झाम मध्ये डायरेक्टली शॉर्टकट वापरायचा कसा, तो बघा. हा 100 आहे. आता 5% वाढलं म्हणजे 100चे 5 किती होतील, 105. आणि नंतर 10% कमी झालं. आता कुठल्याही संख्येचे 10% काढणं म्हणजे एक 0 कमी करणं किंवा एक घर दशांश चिन्ह शिफ्ट करणं. 105चे 10% म्हणजे 10.5. हे मला याच्यातून फक्त काय करायचे, मायनस करायचे. म्हणजे 5 हातच्याला 1 4, 94.5 झालं. आधी किती होतं, 100. 100चं 94.5% झालं म्हणजे कमी झालं. तर किती टक्के कमी झालं, ह्या दोघातला फरक किती आहे, 5.5%. म्हणजे आपलं उत्तर 5.5% कमी झालं. आता पहा, एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचं घनफळ हे 2400
64 मीटर आहे, तर खांबाची उंची किती? तर मेन्सुरेशनची गणितं सोडवत असताना आपल्याला काही यांच्यातलं रिलेशन्स माहीत असणं गरजेचं असतं. जेव्हा दंडगोलाचं घनफळ आणि त्याचं वक्रपृष्ठफळ यांच्या गुणोत्तराच्या दुप्पट ही त्रिज्या असते, ही जर गोष्ट माहीत असती तर आपण पटकन आपल्याला त्रिज्या म्हणजे रेडियस आर काढता आली असती. तर ती कशी? घनफळ 2464 भागिले पृष्ठफळ आणि त्याच्या दुप्पट त्रिज्या असते. 2 भाग जाईल, बेक बे बेसत्ती 14 बेसही 12, 11 भाग जाईल, 11 एका 11, 11 सकी 66, 11 दुनी 22, 11 दुनी 22, 11 चोक 44. आता 16 भागूयात, 16 एका 16, 16 चोक 64. आर बरोबर 14. आता मला दंडगोलाचं वक्र पृष्ठभाग दिलाय म्हणजे कर्व सरफेस एरिया दिलाय. आता मला माहिती आहे कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला 2 पाय आर एच आहे. 2 पाय आर एच बरोबर 352. आता 2 गुणिले पायची किंमत 22/7, आरची किंमत 14 गुणिले एच हाईट आपल्याला काढायची आहे 352. आता 2 भाग जाईल, सॉरी 7 भाग जाईल, 7 दुनी 14. आता इथं आपण 11 भागूयात, 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 11 दुनी 22, पुन्हा 2 भागितलं 16, पुन्हा बेदुनी 4 भागूयात 4. म्हणजेच इथं हाईट एच बरोबर किती आलं आपलं? 4 मीटर. आता हा जो मेन्सुरेशन आहे याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला ह्या कळणं माहीत असणं गरजेचं असतं. जसं की दंडगोल आणि शंकू जर सेम हाईट आणि सेम रेडियसचे असतील तर दंडगोलाचं घनफळ हे शंकूच्या तिप्पट असतं. यासारख्या काही गोष्टी ज्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात त्या माहीत असणं गरजेचं असतं. आता पहा, या ट्रिकी क्वेश्चनमध्ये इथं काय करायचं होतं की पहिल्या 15 पदाची बेरीज काढायची होती. आता हे जे पहिलं पद आहे हे जर आपण पाहिलं तर हे 2 × 3 म्हणजे 1/6 आहे. पण इथे मला ऍडजस्टमेंटची गरज पडते. सिम्प्लिफिकेशन ह्या टॉपिकमध्ये मला ऍडजस्टमेंट शिकावी लागते आणि ही ऍडजस्टमेंट कशी राहील? मला 1/6 ला ह्याला कसं कन्वर्ट करता येईल? तर ते करता येईल 1/2 मायनस 1/3. आता बघा, आपण जर गुणलं 3 × 3 वजा 2 गुणिले 1 2 भागिले या दोघांचा गुणाकार 6, 3 वजा 2 1/6. मग इथं जर आपण ऍडजस्टमेंट करत गेलो तर काय येईल? ते 1/2 मायनस 1/3 प्लस, आता हे 1/3 मायनस 1/4 प्लस, पुन्हा 1/4 मायनस 1/5 प्लस असे येऊन जाईल ना, 1/5 मायनस 1/6 असं प्लस पहिल्या 15 पदाची बेरीज म्हणजे 1/16 मायनस 1/17. आता सर ही कशी काढायची? 15 पदं कशी काढायची? फार सोपं आहे. पहिलं पद किती होतं? 2 आणि हे किती? 15. दोघाची बेरीज करायची, 15 आणि 2 17. आता काय होईल? हे मायनस 1/3 प्लस 1/3 मायनस 1/4 प्लस 1/4 मायनस 5 हे सगळे अशी 16 पर्यंतची पदं हे कटून जातील. म्हणजेच हे राहील 1/2 मायनस 1/17. आता इथं आपण गुणाकार करूयात. 17 × 17 वजा 2 × 2 भागिले 17 2 34 म्हणजेच 15/34. आता इथं जर या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं जर ट्रिक माहित असती तर पहिल्या पद भागिले वजा शेवटचं पद, पहिलं पद वजा शेवटचं पद. मग पहिलं पद हे माझं किती आहे? 1/2. 1/2 फॉर्मॅट पाहता क्षणी कळेल आपल्याला. आणि शेवटचं पद कसं काढणार? 15 आणि 2 17 मायनस 1/17, 17 × 17 वजा 2 15/34. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिकचा वापर करून उत्तर काढता येतं. आता पहा, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. तलावाच्या 3/5 क्षमतेपर्यंत पाणी भरण्यास 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरण्यास अजून किती वेळ लागेल? ह्या शब्दाला फार महत्व द्यायला गरजेचं होतं. अजून किती वेळ लागेल? संपूर्ण वेळ विचारला नाही, अजून किती. आता ह्याचा अर्थ काय? तलाव जो आहे तर त्याचे 5 समान भाग केले तर 3 भागासाठी 8 तास लागतात. उरले भाग किती? 5 पैकी 3 भरले, शिल्लक किती भाग आहेत? 2. तर उरलेल्या 2 भागासाठी किती तास वेळ लागेल? तिरकस गुणाकार 8 2 16, 16/3 तास.
म्हणजेच किती 3 भाग जाईल 3 15 5.1/3 तास. म्हणजेच आता इथं पहा हे 5 तास तर आहेतच आणि 1 तास म्हणजे किती मिनिटं 60 मिनिटं म्हणून 1/3 गुणिले 60 हे मिनिटामध्ये रूपांतर झालं 3 दुनी 60 5 तास 20 मिनिटं अजून वेळ लागेल. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. आता याला कसं डील करायचं बघा. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचं प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा एवढं आहे. म्हणजेच 3 men equal to 5 boys. पुन्हा काय दिलंय तसंच 5 महिलांनी केलेलं कामाचं प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा एवढं आहे. म्हणजे 5 महिला 5 female इज इक्वल टू 8 boys. हे मला कंपॅरिझन दिलंय. आता काय विचारलंय जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष म्हणजे 12 मेल अधिक 14 मुलं 14 बॉईज किती दिवसात करतात 24 दिवसात करतात. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष म्हणजे 9 मेल 15 महिला 15 फिमेल आणि 12 बॉईज 12 मुलं किती दिवसात करतील. आता इथं सगळ्यात महत्वाचं बेसिक कन्सेप्ट काय होती की मला सगळं एकाच युनिटमध्ये पाहिजे. म्हणजे सगळंच्या सगळं आपण बॉईजमध्ये कन्व्हर्ट करून घेऊयात. आता बॉईजमध्ये कन्व्हर्ट करताना मला 12 मेल कन्व्हर्ट करावे लागतील. पण हे रिलेशन वापरून 3 पुरुष 5 मुलं म्हणजे चौपट आहे ना 3 चोक 12 5 चोक 20 म्हणजे 20 बॉईज. मग गणित सोपं झालं 20 आणि 14 34 बॉईज किती दिवसात 24 दिवसात करतात. आता ह्या दोघांना बॉईज मध्ये घ्यावं लागेल. आता 9 मेल 3 मेल म्हणजे 5 बॉईज हे तिप्पट आहेत 3 त्रिक 9 5 त्रिक 15 15 बॉईज घेणार. आता 15 फिमेल इथं 5 फिमेल आहे 5 त्रिक 15 8 त्रिक 24 24 बॉईज. मग आता आपण एकूण ह्यांची बेरीज करणार 15 अधिक 24 अधिक 12 म्हणजे किती झाले 51 बॉईज. म्हणजे गणित किती सोपं झालं. गणित असं झालं माझं हे आता 34 मुलं जर 24 दिवसात करतात तर 51 मुलं ते काम किती दिवसात करतील. साध्या गणितात कन्व्हर्ट झालं म्हणजेच M1 D1 बरोबर M2 D2. आता इथं आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. मग M1 किती आहेत 34 बॉईज D1 किती दिवसात 24 दिवसात M2 किती आहेत 51 बॉईज D2 किती दिवसात. आता इथे आपल्याला भाग जाईल 17 न भाग जाईल 17 दोन्ही 34 17 त्रिक 51 3 न भाग जाईल 3 8 24 8 दोन्ही 16 D2 बरोबर 16 दिवस हे काम करायला लागतील. दहा पुस्तकाची सरासरी किंमत 16 रुपये. त्यातील 2 पुस्तकं सोडल्यास उरलेल्या 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये आहे. जर त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक असेल तर त्या 2 पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती. आता काही वेळेस ऑप्शन एलिमिनेशनचा वापर करावा लागतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. तो कसा तो बघा की 10 पुस्तकाची सरासरी किंमत 16 आहे म्हणजे 10 पुस्तकाची एकूण किंमत 10 गुणिले 16 160 रुपये. आता 2 पुस्तकं सोडल्यास उरलेल्या 8 पुस्तकाची सरासरी किंमत 9.5 आहे. म्हणजे ह्या 8 पुस्तकाची किंमत 8 गुणिले 9.5 याली 76. मग याचा अर्थ काय की ह्या उरलेल्या 2 पुस्तकाच्या किमतीची बेरीज 160 वजा 76 ही किती आली पाहिजे 84 आली पाहिजे. आता 84 ही बेरीज ह्या दोघाची येते का नाहीये. 84 बेरीज या दोघाची येते का नाहीये. 84 दोघाची नाहीये. यस 35 आणि 49 यांची बेरीज 84 आहे. ऑप्शन नंबर 1 ला आपण टिक करून एक्झाम मध्ये पुढे जायचं होतं. आता इथं एकापेक्षा जास्त बेरीज 84 आली असती तर ह्या पुढल्या सेंटेन्सचा आपल्याला वापर करावा लागला असता. कसं 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्यापेक्षा 40% जास्त आहे म्हणजे एकाची किंमत x तर दुसऱ्याची किंमत 1.4x बरोबर 84. आणि पुन्हा इथं आपल्याला समीकरण सोडवून
आपण किमती काढल्या असत्या, पण इथे आपल्याला त्याची गरजच पडली नसती, कारण बेरीज 84 असलेला फक्त एकच ऑप्शन होता. म्हणजे एक्झाममध्ये आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर अशा पद्धतीचं आपल्याला थिंकिंग करणं गरजेचं आहे. आता पहा, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं एक्झाम्पल होतं हे. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, म्हणजे 100 रुपये असेल तर कंपनी त्याची किंमत 10% नफा. घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा. आता बघा, 20% नफा कोणाचा घ्यायचा आहे? 110चा 20% घ्यायचा आहे. 10% म्हणजे मला माहिती आहे 1 0 कमी, 10% म्हणजे 11, 20% म्हणजे 22. म्हणजेच ती किंमत आता किती झाली? 132 झाली. पुन्हा काय झालंय? किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा. आता कुणाचे 30%? 132चे 30%. आता मला 30% काढायचे, पण मला माहितीये मी 10% काढू शकतो. 10% काढणं म्हणजे 1 0 कमी करणं किंवा दशांश चिन्ह शिफ्ट करणं. 1 0 कमी केला नाहीये इथं, म्हणून दशांश चिन्ह शिफ्ट केलं. 13.2. 30% काढायचे म्हणजे तिप्पट करावी लागेल. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 एक 3, 39.6 वाढवावं लागेल. वाढवूयात. 9 2 11, 3 आणि 3 6 7. म्हणजे त्याची किंमत होईल 171.6%. आता किती टक्के जास्त आहे? निर्मिती 100, ती किंमत 171.6, 71.6% जास्त आहे. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला अप्रॉक्सिमेशन ह्या टेक्निकचा वापर करायचा होता. आता पहा, 43 वरून 65 म्हणजे कितीची वाढ झाली? 22ची वाढ झाली. आता 22ची वाढ झाली आणि रेफरन्स किती आहे? 43 गुणिले 100. आता इथं मी हे कॅल्क्युलेशन करत बसणार नाही, मी तर अप्रॉक्सिमेशन करणार. 43च्या ऐवजी 44 घेणार आणि गुणिले 100 केलं असतं तर 22 दुनी 44, म्हणजे माझं उत्तर हे 50%च्या अप्रॉक्सिमेट असेल, 50%च्या जवळ असेल. आणि 50%च्या जवळ एकच ऑप्शन होता, 51.16. म्हणजे आपल्याला इथं अप्रॉक्सिमेशन हे देखील वापरता आलं पाहिजे. 6 सलग समसंख्यांची ABCDEF, ABCDE आणि F यांची बेरीज 150 आहे. आता बेरीज 150 म्हणजे त्या 6 संख्यांची सरासरी काढता येईल. 3 दुनी 6, 3 पाची 15, ही किती आली? 25. सरासरी 25 म्हणजे 25 ही यांच्या मधली संख्या आहे. म्हणजे इकडून 3 संख्या आहेत आणि 25च्या पुढे 3 संख्या आहेत. आणि संख्या कशा पाहिजेत? समसंख्या. म्हणजे त्या कुठल्या असतील? 25 नंतर 26, 28 आणि 30. आता आपल्याला काय म्हटलंय? त्यानंतरच्या पुढील 3 सलग. आता 30 नंतरच्या पुढील 3 सलग म्हणजे 32, 34 आणि 36 यांची बेरीज किती असेल? यांची बेरीज किती आली आपली? 102. वन डे रिव्हिजन मध्ये आपण ऍव्हरेजची ही कन्सेप्ट डिस्कस केलेली आहे. आता पहा, त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथं आपण हा 30x, 40x आणि x प्लस 38 सगळ्याची बेरीज 180 येईल. म्हणजे हा 30x प्लस 40x प्लस 38 अधिक x बरोबर 180 डिग्री. आता इथं 30 आणि 40 70 आणि 71x बरोबर 180 वजा 38. 71x बरोबर 142. 71ची दुप्पट 142 आहे, म्हणजे x बरोबर 2 डिग्री. x ची किंमत किती आहे? 2 डिग्री. हा सोपा क्वेश्चन होता. हाही इझी क्वेश्चन होता.
दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकास दोन या प्रमाणात आहेत. एकास दोन म्हणजे किती? हा x असेल तर हा 2x. गुणोत्तराला x जोडलं की संख्येत रूपांतर होतं. मग यांचा गुणाकार म्हणजे x गुणिले 2x बरोबर 50. आता इथं 2 न भाग जाईल, हा आलं 25 म्हणजे x वर्ग बरोबर 25, x बरोबर 5. आता x बरोबर 5 आलं, त्या दोन संख्यांची बेरीज किती? बेरीज विचारलेली आहे. मग ती एक संख्या 5 आणि दुसरी 5 दोन्ही 10, यांची बेरीज 10 अधिक 5 बरोबर 15 आणि दोन संख्यांचा गुणाकार 5 5 10 50. 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये असे किती अंक आहेत की जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि ज्यामध्ये 4 हा सुद्धा अंक आहे? आता पहा, म्हणजे 4चा पाडा. आता आपण जेव्हा 4चा पाडा इथं आपण काउंट करायला जातो, 4च्या पाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे 4 आहे, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 24 आहे, साइन चौक 24. पुन्हा 24 नंतर 4चा पाडा काउंट करत गेला 40 पर्यंत, 40 आहे. 40 नंतर 44 आहे, 44 आणि 4 48 आहे. इथं मात्र आपल्याला हे मॅन्युअली काउंट करावं लागेल. 48 आहे, त्यानंतर पुन्हा 64 आहे, 4 न भाग जाणारा आणि 84 आहे. म्हणजे ह्या अशा एकूण किती संख्या आहेत? 7 संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की एक्झाम मध्ये सॉल्व्ह करत असताना आपल्याला अप्रॉक्सिमेशन टेक्निक असेल, डिजिटल सम मेथड असेल, कॅल्क्युलेशन टेक्निक असतील, याचा आपल्याला वापर करणं हे फार गरजेचं होऊन बसलं आहे आणि आपल्याला कमीत कमी वेळात उत्तर काढणं ही एक्झाम मधली महत्त्वाची प्रायोरिटी आहे. पण त्यासोबतच आपलं बेसिक फाउंडेशन देखील स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आपण शाश्वत घेऊन येत आहोत आपल्यासाठी प्रबोधन बॅच, जी 1 फेब्रुवारी 2026 पासून आहे. यामध्ये आपण मुख्यतः मेन्सचा जो फोकस आहे तो डोळ्यासमोर ठेवून आपण आपले सर्व टॉपिक्स आणि त्याची डेफनेस घेत आहोत की जेणेकरून मेन्सच्या लेवलची तयारी झाली तर प्री ही आपली ऑटोमॅटिक मॅथ्ससाठी तर क्लिअर व्हायला आपल्याला मदतच होते. आणि तसंच यासोबत आपलं इनसाइड जीएस जे मेन्सचं PYQ साठीचं बुक आहे ते देखील आपलं अवेलेबल होत आहे आपल्याला लवकरच. यामध्ये आपल्याला मेन्सचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्यातील प्रत्येक ऑप्शन सहित याचं अचूक विश्लेषण देखील आपण दिलेलं आहे. आज पेपर झालाय. ओके, रिझनिंग सेक्शनमध्ये यावेळेस थोडेसे रिझनिंगला कमी होते, 7च क्वेश्चन आले. ओके, पण क्वेश्चन थोडेसे ट्रिकी म्हणावं का? नाही, ट्रिकी नव्हते. एकच क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता, बाकी सगळेच्या सगळे सोपे होते. म्हणजे यावेळेस रिझनिंग खरंच स्कोरिंग होतं. बरोबर आहे. ज्यांनी मॅथच्या आधी रिझनिंग सोडवलं त्याला मॅथला वेळ पुरलाय. ज्यांनी मॅथ पहिल्यांदा घेतलं आणि आयोगाने प्रत्येक पेपरमध्ये काय केलंय माहिती आहे का? पहिल्यांदा मॅथ टाकले, नंतर रिझनिंग टाकलं, मिक्सअप क्वेश्चन केलेत. बरोबर आहे. बहुतेक याच्यामध्ये तसेच क्वेश्चन केलेत. मग आता सर्वात महत्वाचं काय क्वेश्चन बघूया सोडून काय काय आहेत ते. पहिला क्वेश्चन होता, फार मस्त क्वेश्चन होता. बरोबर आहे. कपलला असं कोड केलेलं आहे. बरोबर आहे. कोडिंग कशी केलेली आहे? फार व्यवस्थित पद्धतीनं कोड केलेलं आहे. आता काय केलं होतं माहिती आहे का? जर A to M असेल तर ॲज इट इज कोड केलाय. अल्फाबेट A to M असेल तर ॲज इट इज कोड केलाय आणि N to Z असेल, बरोबर आहे, N to Z असेल तर त्याच्या अपोजिट लेटरनी म्हणजे A to M च्या लेटरनी काय केलंय? कोड केलाय. बघा रे, C ला काय कोड करणार आहे? A to M पर्यंत आहे म्हणून 3 ला 3 कोड केलं. आता O कुठं आहे? 15 ला आहे. मग 15 ला 15 कोड नाही करणार, O ला 15 म्हणून कोड नाही करणार, तर त्याच्या अपोजिट 12 म्हणून कोड केलेला आहे. बरोबर आहे. तर त्याला 12 म्हणून कोड केलेला आहे. आता U कुठं आहे? या ठिकाणी 21 ला 6 म्हणून कोड केलाय. P ला काय? P कुठे आहे? या ठिकाणी 16 ला 11 म्हणून कोड केलाय. बरोबर, अपोजिट लेटरनी कोड केलाय. L ला बघा, L कुठे आहे? 12 वर आहे. L 12 ला 12 कोड केलाय. E ला 5 ला 5 कोड केलाय. आला का कोड तुमचा? बरोबर आहे. आता त्याच पद्धतीनं डॉटचं बघूया. D ला ॲज इट इज 4. O ला काय करणार आहे? 12. ओके. U ला काय करेल? 6. बरोबर आहे. G ला 7 ॲज इट इज. H ला 8 ॲज इट इज आणि T ला काय कोड करेल? 7. बरोबर आहे. T ला काय कोड करेल? 7. बरोबर आहे. मग आन्सर काय येईल? 4. आता याचं ना खूप लोकांनी काहीतरी वेगळं लॉजिक शॉर्टकट लावायच्या नादातनं काय केलंय माहितीये का?
जसं मी आता खूप लोकांना बोलवलं, सर इथं ई ला 5 दिसला आम्हाला, म्हणून आम्ही इथं काय केलं, टी ला 20 म्हणून कन्सिडर केलं आणि आन्सर देऊन टाकलं. आयोग लय फसवे चाळे करताय बरं का. आयोग खूप फसवेपणा करतो. मग त्यावेळेस कोडिंग डिकोडिंग सारख्या टॉपिकमध्ये तरी आपण काय करायला पाहिजे, सावधगिरी बाळगायला पाहिजे. बरोबर आहे. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन फार मस्त होता, सोपा क्वेश्चन. अपोजिटला काय केलं होतं, बरोबर आहे, अपोजिटला काय केलं होतं, सिंपलची गोष्ट आहे, अपोजिटला ब्लँक ठेवलं होतं. बरोबर आहे. इथून इथं आलं, काय केलं, कलर केलं. मग याचं काय होईल, याच्या अपोजिटला येईल आणि ब्लँक जाईल. मग आन्सर काय येईल, 4. सोपं होतं, बघितलं कीच कळत होतं. आता याच्यात पण ना एवढं काही विशेष नव्हतं. पोरं म्हणली थोडासा अवघड क्वेश्चन होता, काहीतरी वेगळं, ज्याला कॅल्क्युलेशनचा कंटाळा होता ना त्यासाठीच फक्त अवघड होता, बाकी काहीच नव्हतं. बघा काय झालंय, इंटू 6 केलंय, इथं इंटू किती 5.5 5.5 केलंय, 66 येईल. इथे किती करायला पाहिजे, 5 करायला पाहिजे. मग आन्सर किती येतं, 330. याला जर मी 4.5 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर एवढं येईल. याला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर एवढं येईल. याला जर मी 3.5 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर एवढं येईल. ओके, तर मग चुकीचा नंबर कुठला होता, हा होता. 6, 5.5, 5, 4.5, 4, 3.5. बरोबर, बरोबर आहे. आन्सर काय होतं, तर चुकीचा नंबर कुठला होता, हा होता. इथं किती पाहिजे होतं, 330 पाहिजे होतं, तर तिथं 297 झालाय. ओके, चला जाऊया पुढच्या एक्झाम्पलला. सोपा प्रॉब्लेम, सगळ्यात सोपा प्रॉब्लेम. का बरं, बघा रे, या दोघांची बेरीज 6, बरोबर आहे. आन्सर 6चा स्क्वेअर. या दोघांची बेरीज 9, 9चा स्क्वेअर. या दोघांची बेरीज 14, 14चा स्क्वेअर किती, 196. 14चा स्क्वेअर 196. सोपं होतं की नाही. चला बघा रे, प्रश्न फार सोपा होता. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी कोणापेक्षा, युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्षपेक्षा नाही. कोणापेक्षा नाही, नीलाक्षपेक्षा नाही. बरोबर आहे. चैताली निमितापेक्षा उंच आहे. चैताली कोणापेक्षा उंच आहे, निमितापेक्षा उंच आहे. बरोबर आहे. निमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. कोण, चैताली युविकापेक्षा उंच नाही. म्हणजे हेच कुठं लावायचं होतं रे, इथं लावायचं होतं, चैताली आणि निमिता. तर यातील सर्वात उंच कोण, नीलाक्ष. सोपं होतं, एवढं काही अवघड नव्हतं. मी म्हणलं ना, तुम्ही जर रिझनिंग पहिल्यांदा सोडवायला घेतला असेल तर तुमचं मॅथ आरामशीर सुटलं असतं. आता हा प्रश्न आहे, सोपा आहे प्रश्न सोडवायला. काय करायचं, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर आहे, 6 आहेत. बरोबर आहे. मग काय करणार, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 किती, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 21. आन्सर काय आलं, 21. याला काय करतात, 6 × 7 केलं, डिवाइड बाय 2 केलं तरी आन्सर काय येणार आहे, 21च. हे दुसरी मेथड आहे, प्लस करायचंय. त्याचं काय करायचं होतं, आपल्याला समेशन काढायचं होतं. असं केलं तरी चालतं, तसं केलं तरी चालतं. याच्यात एक ऍडव्हान्स प्रश्न पण विचारले गेलेत काही याच्यामध्ये. तर काय करतात, इथे अशा रेषा मारतात. मग त्याच्या वेळेसचे प्रश्न कसे आहेत ते आपल्या मेन्सच्या बॅचमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे. बरोबर आहे. चला बघूया शेवटचा प्रश्न. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले, सगळी रांग किती जणांची आहे, तर 21 लोकांची आहे. बरोबर आहे. माझा लेफ्ट, रोचा लेफ्ट, माझा राईट, रोचा राईट, सगळी जागा किती आहे, 21 लोकांची आहे. बरोबर आहे. काय म्हणताय, जेव्हा 21 मुलींच्या रांगेमध्ये मोनिकाला उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवले. बरोबर आहे. एका ठिकाणाहून उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवले. समजा इथं असेल ती, बरोबर, तिथून तिला इथे मोनिकाची M1 ची ही पोझिशन आहे. मग M2 ला इथे प्लेस केले. बरोबर आहे. M2 ला इथं प्लेस केलं. सिंपलची गोष्ट आहे. तेव्हा ती डाव्या बाजूने, बरोबर आहे, डाव्या बाजूने काय होतीये, 12व्या स्थानी जातीये. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे पूर्ण, तर ही 12 डिस्टन्स आहे. बरोबर आहे, 12 डिस्टन्स आहे. म्हणजे आधी किती असेल रे, 12व्या जागी येतं, ती डाव्या बाजूनं 12व्या जागी जाते. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 4 आहे. बरोबर आहे. आधीची जागा कधी असेल तिची, डाव्या बाजूनं 8 असेल. बरोबर आहे. डाव्या बाजूने किती असेल, 8 असेल. हे डिस्टन्स 4 आहे, हे 12 आहे. मग हे किती असेल डिस्टन्स, 8 असेल. सिंपलची गोष्ट आहे. मग आपल्याला काय माहिती आहे,
टोटल नंबर ऑफ पर्सन्स माहिती आहेत, बरोबर आहे. आपल्याला राईट पासूनचा रँक काढायचा आहे, राईट प्लस लेफ्ट -1, बरोबर आहे. राईट पासूनचा रँक काढायचा, टोटल नंबर ऑफ पर्सन किती आहेत 21. राईट पासूनचा रँक काढायचा आहे, लेफ्ट पासूनचा रँक किती आहे, हा किती आहे आता 8 आहे, बरोबर आहे. हा 8 आहे वजा 1, सिंपलची गोष्ट आहे. मग वजा 7 झालं इकडं आलं, 21 वजा 7 झालं. राईट पासूनचा रँक किती होता तिचा आता, तर सिंपलची गोष्ट आहे किती आहे 14. राईट पासूनचा रँक किती आहे तर 14. याचा आन्सर किती येईल तर 14th. उजव्या बाजूने किती येते तर 14वी आहे. प्रश्न सोपे होते, बरोबर आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं त्याला हँडल करता आलं पाहिजे होतं. आधी सोडवलं असतं तर मॅथला पण व्यवस्थित वेळ भेटला असता. आता महत्वाची सूचना, प्रबोधन सुरू होत आहे, बरोबर आहे. कंबाईन प्री आणि मेन्सची बॅच जी 1 वर्ष चालेल पूर्ण, ज्याच्यामध्ये इच अँड एव्हरीथिंग, जिथं पहिल्यांदा मेन्सची तयारी करून घेतली जाईल आणि त्यानंतर प्रीला फोकस केलं जाईल. जसं UPSCचं स्टँडर्ड पॅटर्नमध्ये सगळीकडे शिकवलं जातं, तसंच प्रबोधन म्हणजे कंबाईनसाठी पण तोच पॅटर्ननी सक्सेस रेशो वाढावा म्हणून हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि दुसरं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे इनसाइड GS बुक, बरोबर आहे. ज्यांनी प्री मन लावून दिलेली आहे, बरोबर आहे, आणि पास होण्यासाठी एक मंत्र म्हणजे इनसाइड GS आहे. याच्यामध्ये काय आहे तर पूर्णला पूर्ण PYQs आहेत आणि प्रत्येक ऑप्शन एक वेगळ्या पद्धतीनं कसं त्याचा अँगल असावा याच्याबद्दल पण विचार केलेला आहे. एक मार्केटमध्ये सगळ्यात वेगळं बुक म्हणून याला आपण पाहू शकतो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.